So, hi everyone. Hi guys. Okay. Good evening, everyone. Good evening, guys. Good evening. Good evening. चार टाइम चेंज झाला फोर टाइम ओके गुड इव्हनिंग टी फॅमिली गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग फन ॲडेड गुड इव्हनिंग मोबाईलवरून लाईक गुड इव्हनिंग 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 गुड शुभ संध्याकाळ दादा जय महाकाल हाय सर फंड ॲड केलाय ओके गुड इव्हनिंग जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सो गुड इव्हनिंग एव्हरीवन गुड इव्हनिंग गाईज हॅव अ इन्साइटफुल इव्हिनिंग ओके आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत की आजचा जो सेशन आहे ना तो शेवटचा सेशन आहे ओके लास्ट सेशन आहे लास्ट शेवटचा सेशन बोनस ऑफर किती डेज आहे 3 दिवस आहे पुढचे आय गेस आजचा उद्याचा आणि परवाचा म्हणजे बुधवारपर्यंत असेल जास्तीत जास्त बुधवारपर्यंत बुधवारपर्यंत बोनसची ऑफर तुम्हाला बघायला भेटणार आहे सो ज्यांना फंड्स ॲड करायचे आहेत ऑब्वियस वरती लिंक करून ठेवली आहे पिन ओके पिन करून ठेवली आहे मी लिंक ती आणि त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला ती अकाउंट वगैरे ओपन करून घ्या आणि 2च दिवस आहेत पुढचे लक्षात ठेवा 2 दिवसानंतर परत रेग्युलर चालू होऊन जाईल आणि एक सिम्पल प्रोसिजर सांगितले मी करायला तेवढी प्रोसिजर पण करून घ्या टेलिग्रामला ॲड करून ठेवली आहे सो ठीक आहे सुरुवात करून घेऊया आपण ह्याची सुरुवात करू शेवटचा प्लॅटफॉर्म जो आहे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आज आपण बघतोय शेवटचं सेशन आहे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स लाईव्ह ट्रेड कसे करायचे आहेत कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत आणि कशा प्रकारे चार्ट्स पण कसे ॲड करायचे मला वाटतं ट्रेडिंग व्यू बद्दल काय डाऊट्स नसतील कोणाला इकडे नॉर्मल गोष्टी आहेत इकडे काय आपण जास्ती नाही जाणार फक्त ट्रेड कसे करायचे आहेत आणि कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत हे आपण जाणून घेऊया ओके फंड 200 ॲड केल्यावरती बोनस मिळणार काय हो $200चाच बोनस भेटणार आहे रवींद्र सर सो ठीक आहे तो ऑफर लाईव्ह आहे आजपासनं तुम्ही अवेल करू शकता क्लेम करू शकता ऑफर आजचा आणि उद्याचा आणि परवाचा दिवस 3 दिवस ऑफर आहे जसं की आधी पण आपण डिस्कस केलं होतं सो ठीक आहे मला एक क्वेश्चन तुम्हाला फक्त विचारायचे सुरुवातीला सेशन स्टार्ट करायच्या आधी आपण आज ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स बघतोय तर इकडे मला एक गोष्ट सांगा तुम्ही प्रिफर काय करता मोबाईलवरती ट्रेडिंग करणार की जास्ती पी सीवर करणार काय तुम्ही जास्ती प्रिफर करता ऑब्वियस मोबाईल करत असाल है ना पण जसं की आपण इकडे डिस्कशन करणार आहे पी सीसाठी पण करणार आहे आणि पुढे जाऊन मोबाईलसाठी पण करणार आहे सो कुठलं प्रिफर करता जास्ती पी सीवरती करता की मोबाईलवरतीच आज शेवटचा सेशन का मी नव्हतो 2 दिवस हो क्लासेसचा शेवटचा सेशन आहे क्लासेसचा उद्यापासून लाईव्ह स्ट्रीम रेग्युलर चालू होईल उद्यापासून लाईव्ह स्ट्रीम असणार आहे फॉरेक्सची मोबाईल 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 ओके सर आज माझा बड्डे आहे बट पार्टीपेक्षा माझ्यासाठी तुमचं सेशन इम्पॉर्टंट अरे बापरे प्रथमेश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला आमच्या पूर्ण टी एम टी फॅमिलीकडून आणि नक्कीच तुझा येणारं वर्ष खूप चांगला जाईल आणि जायचं होतंच बाहेर ॲक्च्युली कारण की हा व्हिडिओ परत अवेलेबल असतो बघण्यासाठी मोबाईल MT5 पी सी मोबाईलवरती मोबाईल 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 सगळे म्हणतात मोबाईल पी सी टॅब म्हणजे तेच मोबाईल सो मोबाईल सगळेजण प्रिफर करतात ट्रेडिंग करायला सो आज हे बघा पहिली गोष्ट मी काय सांगतोय तुम्हाला जसं की मी आता राईट नाव तुम्हाला मी पी सीचे प्लॅटफॉर्म सांगणार त्याच्यानंतर मी तुम्हाला मोबाईलवरती पण करून दाखवतो ओके मोबाईलवरती पण तुम्हाला मी करून दाखवतो सो डोंट वरी मोबाईलचा आणि पी सीचे दोन्हीचे पण आपण ट्रेडिंग करून बघूया ओके एक सेकंड बोथ पी सी आणि हा तेच तेच बोथ आपण दोन्ही पण कन्सिडर करून चालूया इकडे दोन्ही गोष्टी पण ॲड करू बोथ हॅपी बर्थडे प्रथमेश यस पी सी ओके सो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्समध्ये काय आहे इकडे लक्ष द्या आता ओके इथे थोडंसं आपण मेंबरसाठी ऑन करू आणि इथून पुढे थोडंसं डिस्ट्रॅक्ट न होता आपण आपल्या सेशनवरती फोकस करूया
दादा एक डाऊट होता, डायरेक्ट बँककडून डिपॉझिट करणे रिस्की असतंय. दादा मला वाटतंय आपली जी स्ट्रीम 9ला चालू होते ती थोडी लवकर किंवा लेट करावी, कारण जास्त लोकांच्या जेवायचा टाईम होतो आणि त्यामुळे व्ह्यूजसुद्धा कमी असतील. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आपण पहिला 7 करणार होतो, 7 वाजता तुम्ही बाहेर फिरायला जाणार होता, म्हणून आपण 9ला केलं. आता 9 वाजता तुम्ही जेवायला बसता. 10ला केलं तर सर मला झोप येते 10 वाजता सर. 6ला केलं तर 6ला तर सर आम्ही उठतच नाही सर, झोपलेलो असतो. आम्ही कुठेतरी चहा प्यायला बाहेर जातो. सो एक्सक्यूजेस मल्टिपल आहेत आणि बाकीच्या गोष्टी तर आपण एक कन्सिडर करून चाललोय. सो हे डझंट मॅटर करत नाही की काय चाललंय आणि कसं चाललंय. आपण आपलं काम करूया. ओके जस्ट. सो आपण आता बघतोय ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स काय असतात मी तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही आपले इंडियन ज्या ब्रोकर्स बघता, इंडियन ब्रोकर्समध्ये तुम्ही जेव्हा एखादं ट्रेडिंग अकाउंट ओपन करता, एंजल ब्रोकिंग, झिरोदा, धन किंवा कुठलं पण जेव्हा ट्रेडिंग अकाउंट ओपन करता, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, ट्रेड पण करता आणि चार्ट्स पण त्याच्यामध्येच बघता. तुम्हाला ट्रेडिंग व्यू जो प्लॅटफॉर्म आहे तो माहितीच असेल. इकडे आपण चार्ट्स बघतो कुठल्याही, म्हणजे समजा निफ्टीचा जरी चार्ट बघायचे तरी तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवरती बघता. हे एक प्लॅटफॉर्म आहे. ओके, ट्रेडिंग व्यू एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपण चार्ट्स बघतो. मोस्टली ट्रेड करू शकतात तुम्ही, नो डाऊट. जर तुम्ही ह्याला ब्रोकर लिंक करताय तर तुम्ही इथून ट्रेडिंग पण करू शकतात. बट कोणी ट्रेडिंग नाही करत इकडे, जास्ती करून आपण चार्ट्स फक्त बघतो इकडे. आणि कारण की चार्ट्स खूप चांगले दिसतात ह्याच्यामध्ये, म्हणून आपण चार्ट्स बघतो. राईट. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपण ट्रेडिंग न करता चार्ट्स बघण्यासाठी ह्याचा उपयोग करून घेतो. ह्याला बोलतात ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स. मध्ये आपण हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म मानला जातो ट्रेडिंग व्यू, ज्याचं इंटिग्रेशन मोस्टली सगळ्या ब्रोकरसोबत असतं. म्हणजे पहिलं नव्हतं, पण आता सगळ्या ब्रोकरसोबत इंटिग्रेट होतो हा. आणि जे पण आपण चार्ट्स चेक करतो ना, तेव्हा बघा तिथे खाली असा हा एक सिम्बॉल दिसतो प्रत्येक ब्रोकरच्या सोबत. म्हणजे झिरोदावरती जा, एंजलवरती जा, धनवरती जा, इथे तुम्हाला असाच एक सिम्बॉल दिसतो जेव्हा आपण चार्ट्स ओपन करतो. सो ट्रेडिंग व्ह्यूचं इंटिग्रेशन असतं आणि ह्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तोच आपल्याला तिकडे बघायला भेटतो. आणि ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपण कुठलेही चार्ट्स बघू शकतो. इवन फॉरेक्स, क्रिप्टो, इंडियन मार्केट, ईच अँड एव्हरीथिंग, सगळे चार्ट्स इथं आपण बघू शकतो. हे तुम्हाला माहिती असावं. आणि ह्याच्यामध्ये जास्ती वगैरे आता टूल्स वगैरे जर पाहिजे असतील तर मी ऑब्वियस ते तुम्हाला सांगू शकतो. बट इकडे जास्ती डिस्कस न करता एवढंच सांगेन की इथे तुम्ही सर्च बारमध्ये गेलात, कुठलाही चार्ट तुम्ही इथे ओपन करू शकतात. लाईक मी आता गोल्डचा चार्ट ओपन केला तर गोल्ड ओपन होणार. समजा मला निफ्टीचा चार्ट ओपन करायचा तर मला इथं निफ्टीचा चार्ट मी बघू शकतो. निफ्टीचा चार्ट ओपन करू शकतो, याप्रमाणे आहे. आणि ह्याच्यामध्ये मला कुठले इंडिकेटर्स ॲड करायचे तर इकडे इंडिकेटर्स टूल्स आहेत, इकडे वरती इंडिकेटर्स आहेत. इंडिकेटर्स एक टॅब दिसते वरती. इथे टूल्स आहेत, ट्रेंड लाईन म्हणा, बाकीच्या भरपूर सारे टूल्स जे आहेत ते सगळे इथनं तुम्ही यूज करू शकता. फिबोनाची असू दे किंवा काय म्हणतो पॅरलल चॅनल असू दे, ट्रेंड लाईन असू दे, हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, मॅग्नेट, ब्रश आणि अजून दुनियाभरचं काय जे पण ट्रायंगल वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही इथनं टूल्समधनं ॲड करता आणि वरती इंडिकेटर्समधनं तुम्ही इंडिकेटर्स लावता. ह्याच्यामध्ये जास्ती डेप्थमध्ये जायची गरज मला वाटत नाही, कारण की ही गोष्ट तुम्हाला माहिती असावी. आणि जर नसेल माहिती तर ह्याचा स्पेसिफिक व्हिडिओ मी बनवतो, कारण की ते नॉर्मल आहे. आणि त्याचा एक व्हिडिओ बनवलं की बाबा ट्रेडिंग व्यू ट्युटोरियल किंवा ट्रेडिंग व्यू कसा यूज करायचे. सो त्या बाबतीत आपण एखादा व्हिडिओ स्पेसिफिक बनवूया. पण आज त्याबद्दल डिस्कस न करता मी तुम्हाला हे सांगेन की हा जसा एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जो की बेस्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मानला जातो, जे चार्ट्स बघण्यासाठी किंवा इंडिकेटर्स ॲड करण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तसेच काही प्लॅटफॉर्म्स बाकी पण आहेत, असं नाही की फक्त ट्रेडिंग व्ह्यूच आहे. तर जेव्हा तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करता बघा, मी लक्ष द्या, कारण की परवा जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं होतं भरपूर लोकांना माहितीच नव्हती गोष्ट. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की जेव्हा पण तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करता ना, फॉरेक्स ट्रेडिंग करता तर त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म एक आहे. ओके, कुठला प्लॅटफॉर्म आहे सांगा बरं, माहिती आहे तुम्हाला त्याचं नाव? कुठला प्लॅटफॉर्म आहे? असे मल्टिपल आहेत प्लॅटफॉर्म्स, एकच नाही आहे. अजून पण काय बोलतात त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म्स आहेत, पण एक प्लॅटफॉर्म खूप फेमस आहे. तो प्लॅटफॉर्म माहिती आहे तुम्हाला कुठला आहे? कुणाला माहिती आहे? भरपूर लोकांना माहिती आहे. ऑब्वियस भरपूर लोक ट्रेड ऑलरेडी करतात, माहिती आहे तुम्हाला. ओके, सो नाव मेन्शन करा ज्यांना माहिती आहे. आणि त्याचं नाव आहे मेटा ट्रेडर. ओके, सो हा एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. ओके, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. सो ह्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये काय करतो आपण जो पण आपलं ट्रेडिंग अकाउंट असतं, आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. जसं की ट्रेडिंग व्यू जो प्लॅटफॉर्म आहे हा वाला जो आपण आता ओपन केला आहे,
तर ट्रेडिंग व्ह्यूमध्ये काय करतो आपण, कुठले पण ब्रोकर्स इंटिग्रेट करू शकतो. म्हणजे ब्रोकरला आता धन जो आहे ना, तो पहिला इंडियाचा पहिला ब्रोकर आहे जो की ट्रेडिंग व्ह्यूला इंटिग्रेट होतो किंवा लिंक होऊ शकतो इथे राईट नाव, आणि तुम्ही इथनंच ट्रेडिंग करू शकता. समजा मी ट्रेडिंग पॅनलवरती गेलो आणि इथं जर मी खाली आलो, इकडे बघा, इथे लक्ष द्या, तुम्हाला दिसतंय का रे व्यवस्थित? इथे तुम्हाला दिसतंय का मोठं करायचं, ह्याला मॅक्झिमाइज पॅनल केलं, ठीक आहे. सो इकडे बघा, जेव्हा मी ट्रेडिंग पॅनलवरती क्लिक केलं ना, तेव्हा हे ब्रोकर्स आहेत काय, जे की अलाव आहेत. ऑल ब्रोकर्सवरती क्लिक केलं तर दुनियाभरचे ब्रोकर्स, हे बघा खूप सारे ब्रोकर्स आहेत. बट इंडियातला फर्स्ट ब्रोकर आहे जो की ह्याच्यासोबत इंटिग्रेट होऊ शकला, तो आहे धन, आणि त्याच्यानंतर फायर्स. आणि आपण दोघांचीच फ्रँचाईज आपल्याकडे आहे. पार्टनरशिप आपण धन आणि फायर सोबतच घेतली, तुम्हाला माहिती आहे. बाकी कुठले ब्रोकर, कारण की दोन्ही पण ब्रोकर आजच्या डेटला खूप ॲडव्हान्स चालतात आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जबरदस्त आहेत. दोघं पण म्हणा, ओके, क्लासिक आहेत. सो आपण दोघांची पण पार्टनरशिप म्हणून घेतली होती. सो हा धनचा जो प्लॅटफॉर्म आहे ना, तो पहिला प्लॅटफॉर्म आहे जो की इंटिग्रेट होऊ शकला ट्रेडिंग व्ह्यू सोबत, म्हणजे काही फीज असतील ते पे केले असतील त्यांनी किंवा काय. नंतर फायर्स आहे, पण फर्स्ट ब्रोकर धन आहे, लक्षात ठेवा. इंडियाचा फर्स्ट ब्रोकर आहे जो की ह्याच्यासोबत लिंक होतो. असे सेम ब्रोकर्स इथे बायनान्स असेल किंवा बाकी कुठले कुठले ब्रोकर्स आहेत, ते तुम्ही इकडे ह्याच्यासोबत लिंक करू शकता. इंटिग्रेट म्हणजे काय तर लिंक करू शकता ट्रेडिंग व्ह्यू सोबत, आणि जो पण चार्ट तुम्ही ओपन करता त्याच्यामध्ये चार्ट्सवरतीच ट्रेडिंग करता, आणि तो ट्रेड एक्झॅक्टली तुमच्या धनच्या अकाउंटला किंवा फायर्सच्या अकाउंटला एक्झिक्यूट होतो. ह्याला बोलतात इंटिग्रेट होणं किंवा लिंक होणं, ओके. मग जो मेटा ट्रेडर एक प्लॅटफॉर्म आहे, ओके, तो कुठला प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला दाखवून देतो. मेटा ट्रेडर नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. मग त्याच्यामध्ये वर्जन होते MT4, MT3, MT4, MT5 वगैरे असे होते. आता जे वर्जन चालू आहे ते आहे MT5. MT5 फेमस आहे. मग मेटा ट्रेडरला काय होतं की कुठलाही फॉरेक्स तुमचं अकाउंट असू दे, कुठलं पण फॉरेक्स अकाउंट, ते फॉरेक्स अकाउंट तुमचं ह्याला अजून काय काय याच्यामध्ये, ठीक आहे. सो मेटा ट्रेडरमध्ये कुठलंही तुमचं फॉरेक्सचं अकाउंट असू दे, ह्याला तुम्ही लिंक करू शकता. मग कुठलं पण तुमचं असू दे. आता एक्झाम्पलसाठी आपण 2 ब्रोकर घेतो की बाबा एक्सएमचं तुमचं अकाउंट आहे किंवा एक्सनेसचं तुमचं अकाउंट आहे, तर हे मॅटर नाही करत. तुम्ही एक्सनेस असू दे किंवा एक्सएम असू दे, तुम्ही मेटा ट्रेडरमध्ये त्याला लिंक करू शकतात, ओके. त्याचा ID पासवर्ड जो असतो एक्सएमचा किंवा एक्सनेसचा, तो जो ID पासवर्ड आहे तुम्ही तो त्या मेटा ट्रेडरमध्ये टाकू शकतात, आणि तुम्ही कशामध्ये ट्रेड करू शकतात, मेटा ट्रेडरमध्ये ट्रेडिंग करू शकतात. म्हणजे तुमचं अकाउंट एक्सएममध्ये आहे किंवा एक्सनेसमध्ये आहे, मॅटर करत नाही. तुमचा प्लॅटफॉर्म एकच असणार आहे. मेटा ट्रेडरमध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार आहे. तुम्ही एक्सएमला सुद्धा ट्रेडिंग करू शकता, एक्सनेसच्या पण प्लॅटफॉर्मला ट्रेडिंग करू शकतात. इंडिव्हिज्युअल ह्यांचे पण प्लॅटफॉर्म्स आहेत, पण बेस्ट प्लॅटफॉर्म जो मानला जातो तो मेटा ट्रेडर आहे. मग आत्ता जो आपण ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बघणार आहे तो बघणार MT5, मेटा ट्रेडर 5. सो क्लिअर आहे तुम्हाला MT5 म्हणजे काय? परवा जेव्हा आपण बोललो होतो की मेटा ट्रेडर, तर भरपूर लोक कन्फ्यूज, सर हे काय बोलताय तुम्ही, MT5 म्हणजे काय असतं हे? तर मेटा ट्रेडर 5 म्हणजे MT5 काय, हे समजलं तुम्हाला? आय होप सगळ्यांनी समजलं असेल. मग सगळ्यांनी लाईक करा, 100 लाईक झाले पाहिजे राईट ना, म्हणजे समजलं मी असं म्हणेन. मेटा ट्रेडर म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे जो की ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही ब्रोकर फॉरेक्सचा असू दे, तो मेटा ट्रेडरशी लिंक होतो, इंटिग्रेट होतो, आणि तुम्ही मग मेटा ट्रेडरवरती ट्रेडिंग जे करता ते तुमच्या ऑर्डर रिअल टाईम सगळे असतात, आणि त्या एक्सएममध्ये पण दिसणार तुम्हाला, एक्सनेसमध्ये पण दिसणार, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करता. आता जेव्हा तुम्ही MT5 ट्रेडिंग करताना तेव्हा तुम्हाला सारखं ते लॉग इन वगैरे करायची गरज नाही. पटपट एकदम फास्ट एक्झिक्युशन आहे, आणि प्लॅटफॉर्म खूप भारी असतो, म्हणून सगळेजण MT5च यूज करतात. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. सो आता इथून पुढे जर तुम्हाला ट्रेडिंग करायचे आहे तर MT5 वरती करायचं आहे. मोबाईलवरती स्पेसिफिक खूप भारी प्लॅटफॉर्म आहे, ओके. मोबाईलवरती 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. आता इथून पुढे आपण काय करूया, आता PC वरती MT5 कसा दिसतो हे बघायचं. PC वरती एक्सनेसचा प्लॅटफॉर्म जो आहे त्याच्यावरती पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता PC वरती. मोबाईलवरती एक्सनेसमध्ये कसं ट्रेडिंग केलं जातं, एक्सएममध्ये कसं ट्रेडिंग केलं जातं, डेमो अकाउंट काय असतं, डेमो अकाउंटवरती ट्रेडिंग कसं करायचं, मेटा ट्रेडरमध्ये डेमो अकाउंट कसं बनवायचं, मेटा ट्रेडरमध्ये डेमो अकाउंटवरती ट्रेडिंग कसं करायचं, विदाऊट पैसे तुम्ही ट्रेडिंग कसं करू शकतात, रिअल फील तुम्हाला येणार, हे सगळं आज आपण बघणार आहे. जेवढं पण कव्हर होईल तेवढं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सो सुरुवात करूया एक्सनेसच्या प्लॅटफॉर्मनी सुरुवात करूया. एक्सनेसचा प्लॅटफॉर्म खूप मस्त आहे, तर तो प्लॅटफॉर्म एकदा बघून घेऊया आपण, आणि मी लॉग इन करून दाखवतो तुम्हाला, आणि ट्रेड पण करून दाखवतो. आपण एक काम करूया, इकडे काय करूया, जेव्हा एक्सनेसला आपण लॉग इन करू ना, ट्रेडिंग करताना आपण डेमोला ट्रेड करू. डेमो आणि रिअलमध्ये काहीही डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही, सेम, एक्झॅक्टली सेम.
ओके. सो त्या टाईपमध्ये आहे. सो सुरुवात करू एक्सनेसने, नंतर एक्सएमची प्रोसिजर पण बघूया. एक्सएमचा प्लॅटफॉर्म जो आहे तो ऑब्वियस MT5 सोबतच इंटिग्रेटेड आहे. तर तो प्लॅटफॉर्म काय आहे किंवा ते कसं लॉग इन करायचे हे पण सगळं जाणून घेऊया. सो सुरुवातीला काय करा की नवीन टॅब ओपन करा, एक्सनेसवरती क्लिक करा, एक्सनेस लॉग इन. ओके. ही जी वेबसाईट आहे एक्सनेसची, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. ओके. तुमचं जे अकाउंट आहे इथं साइन इन करून घ्या. आता मी इथं साइन इन साईडला करतो ना, तर माझे सगळे डिटेल्स तुम्हाला दिसतील. सो मी इथे साईडला करतो आणि इकडे पेज घेतो. ओके. सो मी हां साइन इन केलं. जस्ट वेट. दोन्हीचे दोन्ही प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते सगळे आपण प्लॅटफॉर्म्स इकडे बघणार आहे. ओके. सो डोंट वरी, जस्ट वेट. अरे साईट लोड घेते यार ही, जस्ट थांबा थोडं. आत्तापर्यंत जेवढं सांगितलंय आय होप तुम्हाला समजलं असावं. आपण एक्सएम आणि एक्सनेस बघतोय आणि त्यांना आपण ट्रेड करणार आहे इकडे. ओके. MT4 MT5 मध्ये तुम्ही जो पटेल तो प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकतात. वेबसाईट चालत नाहीये. ठीक आहे, थांबा जस्ट वेट. उशीर झाला का सर? खूप उशीर नाही झाला. ठीक आहे. सो याप्रमाणे मी काय केलं, इकडे मी ॲड केलं. ओके. लॉग इन करून घेतलं एक्सनेसला आणि याप्रमाणे माझा डिटेल्स दिसत आहेत. इकडे माझं एक रिअल अकाउंट आहे MT5 स्टँडर्ड आणि हा माझा ID दिसतोय बघा इथे. ओके. जो अकाउंटचा ID असतो, रिअल अकाउंट सांगतोय माझं इथं. आणि इथं डेमोवरती क्लिक करायचं आहे. ओके. जर मी रिअलवरती आहे आणि इथं ट्रेडवरती क्लिक करतोय, लक्ष द्या इकडे. इथे मी ट्रेडवरती क्लिक करतोय तर हे दाखवतं की एक्सनेसच्या टर्मिनलला ट्रेड करायचं आहे की मेटा ट्रेडरवरती करायचं. तर मी एक्सनेसवरती क्लिक करतो. तर एक्सनेसवरती क्लिक केल्यानंतर असा एक प्लॅटफॉर्म ओपन होतोय जो की एक्सनेसचा ओरिजिनल प्लॅटफॉर्म आहे हा. ओके. इथे तुम्ही हा प्लॅटफॉर्म बघू शकतात. मी 5 मिनिटावरती शिफ्ट होतो. इथे मी गोल्ड, BTC असे कुठले कुठले चार्ट्स मी बघू शकतो. ओके. इथेरियम, BTC वगैरे. ओके. सो अशा टाईपमध्ये माझा पूर्णपणे प्लॅटफॉर्म आहे आणि हे माझं रिअल अकाउंट आहे जे की वरती इथं रिअल दिसतं. ओके. रिअल आणि बॅलन्स ह्याच्यामध्ये नाही आहे, फंड्स ॲड केलेले नाही आहेत. बाकी टूल्स जे दिसतात ऑब्वियसली तुम्हाला जो आहे प्लॅटफॉर्म हा ट्रेडिंग व्ह्यूचाच प्लॅटफॉर्म इकडे दिसतोय आणि जे टूल्स असतात ॲज लाईक सेम लाईक दॅट त्या ट्रेडिंग व्ह्यूसारखं आहे. तुम्ही इथं टूल्स ट्रेंड लाईन मार्क तुम्हाला करायची तर तुम्ही ट्रेंड लाईन वगैरे मार्क करा. तुम्हाला जे पण टूल्स शॉर्ट्स वगैरे म्हणजे सगळंच ईच अँड एव्हरीथिंग तुम्ही ते फेवरेट्स पण ॲड करू शकतात. या टाईपमध्ये आहे. तुम्हाला इथं जे वॉचलिस्ट एक प्रकारे दिले, इथं वॉचलिस्ट आहे लेफ्ट साईडला. जर तुम्हाला वॉचलिस्टमध्ये कुठलं इन्स्ट्रुमेंट ॲड करायचे तुम्ही सर्च करू शकतात. तुम्हाला स्पेसिफिक वॉचलिस्ट ॲड करायची गरज नाही. पटपट इथं शो केलं आहे त्यांनी. मी फेवरेट्सवरती जेव्हा क्लिक करतो ना तिथं बघा इथे ते मोस्ट ट्रेडेड, टॉप मूव्हर्स, मेजर्स जे आपण बघितलं जे मेजर पेअर्स आहेत, मेटल, क्रिप्टो, इंडायसेस, स्टॉक्स, एनर्जी, एक्झोटिक्स, मायनर्स आणि ऑल. सो समजा फॉर एक्झाम्पल मला मेजर पेअर्स ट्रेड करायचे तर मी मेजर्सवरती क्लिक केलं तर हे मेजर पेअर्स आले माझ्यासमोर आणि जो मला पेअर ट्रेड करायचे सो मी ह्याच्यावरती क्लिक केलं त्याचा चार्ट इथे ओपन झाला आहे. ओके. सो या टाईपमध्ये आहे. आता मला ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचे, मी ट्रेडिंग करू शकतो. मला कुठला दुसरा चार्ट ओपन करायचे, मी इथं चार्ट अशा टाईपमध्ये ओपन करेन आणि मला समजा माझे फेवरेटमध्ये मी वॉचलिस्टमध्ये मी ॲड करू शकतो. जो मला एखादा फेवरेट इन्स्ट्रुमेंट असेल तो मी ॲड करू शकतो सर्चमध्ये करून. कुठली गोष्ट तुम्हाला सर्च करायची तर सर्च करू शकता. सो फॉर एक्झाम्पल आपण एखादा करून बघू, ETH करू. ओके. इथेरियम आणि हा मला इथे ओपन करायचे, मी ह्याला ॲड केला आणि बाय सेल मी इथं करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये एक विशेष ह्याच्यामध्ये एक गोष्ट पण असते की तुम्हाला सिग्नल्स पण भेटतात. तुम्हाला एक्सएममध्ये पण सिग्नल्स भेटतात आणि इकडे पण सिग्नल्स भेटतात. सो सिग्नल्सचा एवढा काही विषय नाही आहे. सिग्नल इथं दिसतोय की बाय साईडला दिसतोय. ओके. बाय साईडला सिग्नल ऑन असल्यामुळे इथे दिसतंय की बाबा अप साईडला हा दिसतोय आपल्याला. सो मी ह्याला क्लोज केला या ठिकाणी आणि इथेरियमचा चार्ट आपण ओपन केला आहे. 5 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. सो टाईम फ्रेम तुम्ही शिफ्ट करा, ट्रेड करू शकतात जे काय करायचं. आता एक रिअल अकाउंटला तर इकडे पैसे ॲड नाही केले आपण, पण आपण एक डेमोला ट्रेड करून बघूया. ओके. सो मी याला क्लोज करतो इथे. ओके. हे प्लॅटफॉर्मच क्लोज करतो पूर्णपणे. आता आपण मेन पेजवरती आलो एक्सनेसच्या आणि इथं बघा डेमोवरती आहे. आपण डेमोवरती क्लिक केलं आणि डेमोला मी 5,000 रुपये बॅलन्स सेट केला आहे. 5,000 USD इथं सेट बॅलन्समध्ये असतं. तुम्हाला पाहिजे तेवढा बॅलन्स तुम्ही सेट करू शकतात. समजा मला इथे जास्ती करायचे तर मी जास्ती पण करू शकतो. सो एक सेकंड इथे जाऊ दे, चला 5,000च असू दे आणि इथं तुम्ही बॅलन्स सेट करू शकतात. इथे जेव्हा तुम्ही ट्रेडवरती क्लिक करता, ट्रेड. ओके. इथे ट्रेडवरती क्लिक कराल
तर ते परत दाखवतं की एक्सनेसचा टर्मिनल करायचं की MT5चा. सो एक्सनेस टर्मिनलवरती मी क्लिक करतो, जो की आता आपण टर्मिनल त्यांचा बघितला जो प्लॅटफॉर्म होता त्याच्यावरती मी क्लिक केलं आहे आणि हा असा टर्मिनल ओपन झाला आहे आणि मी 5 मिनिटावरती जातो. ओके, आता इथून पुढे आपण इथे जेव्हा वॉचलिस्ट ॲड करतो ना, वॉचलिस्टमध्ये तुम्हाला सांगितलं मी काय पण तुम्हाला पाहिजे तुम्ही इथं सर्च करू शकतात, नाहीतर इथं सिम्बॉल दिलेलेच आहेत पटपट तुम्हाला सर्च करायला काही अवघड नाही आहे. मोस्ट ट्रेडेड टॉप मूव्हर्स, मेजर्स, मेटल्स, क्रिप्टोज, इंडायसेस आणि इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला पटपट दिसते. इंडायसेसवरती क्लिक केलं की तुम्हाला इंडायसेस दिसतील, ज्याच्यामध्ये US30, US500 वगैरे पण आहे याच्यामध्ये. ओके, इंडायसेस तुम्हाला पटपट ॲड करू शकतात. बाकीचे प्लॅटफॉर्म्स, बाकीचे काय सिम्बॉल्स तुम्ही इथं सर्च करू शकतात आणि तुम्हाला जे आहेत मेजर्स ट्रेड करायचे तर मेजर्सवरती क्लिक करा. क्रिप्टोजमध्ये क्रिप्टोज पण आहेत आणि तुमची फेवरेट एक बनवून ठेवा वॉचलिस्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही करू शकतात बाबा तुम्हाला फेवरेट जे आहे इन्स्ट्रुमेंट ट्रेड करू शकतात. इकडे पण तुम्ही ॲड करू शकतात. समजा मला खूप जास्त ट्रेडिंग करायला आवडतं. आता हे जे वरती दिले ना ह्यांनी, हे सगळ्यात जास्त ट्रेडिंग केले जाणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. लाईक गोल्ड आहे, BTC, इथेरियम आणि युरो USD, जे की सगळ्यात जास्ती ट्रेड केले जाणारे पेअर्स आहेत म्हणा किंवा सिम्बॉल्स आहेत, म्हणून ते वरती दिसतात टॉपला. इथे आपल्याला अजून एक ॲड करायचे, आपण इथे ॲड करू शकतो एकदम क्विक एक्झिक्युशनसाठी म्हणा किंवा काय. मला शिफ्ट करायची, मी BTC वरती क्लिक केलं, मला इथेरियम क्लिक केलं. सो पटपट करण्यासाठी इथं आपण ॲड करून ठेवलं असं समजा आणि या टाईपमध्ये हा प्लॅटफॉर्म आहे. आता मला इथे तुम्हाला हे दाखवायचे की बाय सेल कसं करायचं असतं. हे तुम्हाला समजलं ना रे सगळ्यांना, वॉचलिस्ट कशी ॲड करायची वगैरे, हे तुम्हाला समजलं ना. आणि पिप्स कॅल्क्युलेशन जे होतं ते आधीच आपण बघितलं, लक्षात ठेवा. पिप्स कसे असतात, लॉट साईज काय असणार आहे, कसं ट्रेड करायचं आहे. मला माहिती आहे की भरपूर लोकांना ट्रेडिंग करायला जमत नाही आणि त्यांना माहीतच नाही ट्रेड कसं करायचं आहे, म्हणून आपलं आजचं सेशन आहे. ओके, तर मी इथं बायवरती क्लिक करतो किंवा सेलवरती, जे तुम्हाला करायचे तुम्ही करा. इथे मी बायवरती क्लिक करतो, एक्झाम्पलसाठी घ्या की मी इथं बायवरती क्लिक केला. तर इथं जेव्हा मी क्लिक करतोय तेव्हा रेग्युलर फॉर्म, आणि इथं तुम्ही रेग्युलरवरतीच असू दे, वन क्लिक अजिबात करू नका, वन क्लिकची गरज पण नाही आहे. खाली येऊया तर मार्केटला एक्झिक्यूट करायचं का म्हणतंय. मार्केटला करायचं असलं तर मार्केटला करू शकतो, पेंडिंग ऑर्डर पाहिजे तर पेंडिंगला करू शकतो. ओके, सो समजा एक्झाम्पलसाठी असं घेऊया, बघा लक्ष द्या. समजा एक्झाम्पल आहे की मला ना इथे हे तर अलाउड नाही आहे याच्यावरती ड्रॉ करणं. बरं ठीक आहे, ठीक आहे. सो समजा मला इथे बाय करायचं आहे. ओके, म्हणजे ह्याच्यावरती बाय करायचं आहे मला. बाय तर करायचे पण ह्या प्राईसच्या वरती करायचे, जेव्हा ती प्राईस वरती जाईल. ओके, ह्याच्यावरती निघून जाईल. ही कुठली लेवल आहे, ह्या लेवलच्या वरती जेव्हा निघून जाईल तेव्हा मला बाय करायचं आहे. आणि जो आता समजा जो स्विंग बनलाय हा वाला, तर हा स्टॉप लॉस मला द्यायचा आहे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आणि टार्गेट मला खूप मोठे द्यायचे, म्हणजे ऑल टाइम हायचं मला टार्गेट द्यायचं आहे. ओके, लक्ष द्या मी काय म्हणतोय की कुठलीही प्राईज आहे, एक सेकंड, ठीक आहे. सो हे 2930 आहे समजा एक्झाम्पलसाठी, 2930 मला बाय करायचं आहे. पण मला काय वाटतंय की हा एक रेजिस्टन्स आहे, इथं एक रेजिस्टन्स एरिया आहे. सो मी तो रेजिस्टन्स एरिया एक मार्क करतो, एक्झाम्पलसाठी घेऊया की ह्याच्यावरती जेव्हा जाईल ना तेव्हाच मला वाटतं बाय करायला पाहिजे. आत्ता बाय नाही करायला पाहिजे. आत्ता बाय केलं तर तो साईडवेज आहे, खाली पण जाऊ शकतो, वरती पण जाऊ शकतो, काही पण होऊ शकतं. सो बेटर आहे की मी ह्याच्यावरती प्लॅन करतो, मी ह्याच्या खाली प्लॅन नाही करत. किंवा इथं बाय केला तर तो खाली पण गेला तर माझा लॉस होईल. सो बेटर आहे की बाय अबाव धिस लेवल. ओके, बाय अबाव. ओके, सो बाय अबाव ह्या लेवलच्या वरती, म्हणजे ती लेवल कुठली आहे, 2906. ओके, समजून घ्या व्यवस्थित ह्या ऑर्डर्स कशा आहेत. 2906च्या वरती, आणि स्टॉप लॉस जो द्यायचा आहे तो मला इथे द्यायचा आहे 2898. ओके, सो SL जो आहे 2898. ओके, SL 2898. आणि टार्गेट जे होतं ते खूप लांब आहे, 2930 वगैरे, आपण नाही का बघितलं आता 2930 समथिंग इथे टार्गेट. सो मी लिहून ठेवतो फक्त TP. ओके, टेक प्रॉफिट 2930 पकडू, 2930 म्हणजे मोठं टार्गेट आहे माझं. सो समजा हा माझा इनिशियली ट्रेड प्लॅन आहे, मला असा ट्रेड प्लॅन करायचा आहे. पण मला ना लक्ष नाही देता येणार चार्ट्सवरती, म्हणजे सारखं कोण बघणार की ब्रेक झालाय की नाही, किंवा अलर्ट्स जरी लावले तरी पण माझ्याकडे वेळ असेल की नसेल, किंवा रात्रीचे 12 वाजताच अलर्ट वाजला तर मग मी कधी ट्रेड करणार ना, असं असतं. तर त्याच्यामध्ये इथं तुम्ही ते पेंडिंग ऑर्डर्स ठेवू शकतात. सो इथे क्लिक करायचं आहे बायवरती. लक्ष द्या, बायवरती क्लिक केलं मी. वाटलंच तर 1 हावरचा चार्ट करू, म्हणजे तुम्हाला ना मला सगळं सांगता येईल व्यवस्थित. ओके, सो आता माझ्या ह्या इनिशियली ऑर्डर्स आहेत, लक्ष द्या.
ओके, थोडं कन्फ्यूज होऊ नका. इकडे मी पेंडिंगवरती क्लिक करतोय, पेंडिंग. ओके, पेंडिंगवरती क्लिक केलं. माझी इनिशियली कितीला सांगितलंय मी बाय करणार, अबाव दिस लेवल 2906. सो मी इकडे 2906 वरती जातो, 2906. सो हे बघा इथं आलं का पेंडिंग, आलं ना. 2906ला माझी पेंडिंग ऑर्डर आहे. कुठली बाय साईडला मी करणार आहे, बाय प्लॅन करणार आहे 2906ला. त्याच्यानंतर मला करायचं आहे की त्याचा स्टॉप लॉस द्यायचा 2898. म्हणजे माझी लॉट साईज किती आहे ती जी बेसिक आहे 0.1चीच लॉट साईज राहू दे. आणि माझा जो स्टॉप लॉस आहे तो आहे 2898. सो 2898चा माझा स्टॉप लॉस आहे. ओके, मिनिमम दाखवत आहे की 2906. बरं ठीक आहे, 2906. एक सेकंड, किती माझा स्टॉप लॉस आहे, टेक प्रॉफिट आहे, सॉरी टेक प्रॉफिट आहे. सो माझं जे टार्गेट आहे ना 2930 आहे. ओके गेट, बरोबर 2930. सो आता बघा इकडे लक्ष द्या, माझा पेंडिंग पहिला काय आला, माझा जो एंट्री होती, एंट्री 2906. सो मला इथे पेंडिंग दिसतंय. जे माझा टेक प्रॉफिट आहे, टीपी जो दिसतोय तो इथे दिसतोय बघा, दिसते का, 24 USD मला भेटतील. जर तिथपर्यंत गेलं तर मला $24 प्रॉफिट होईल आणि स्टॉप लॉस माझा 2898 आहे. 2898. सो माझा स्टॉप लॉस आहे $8 आणि प्रॉफिट्स आले तर $24 मला प्रॉफिट होतील. आणि याप्रमाणे मी इथं कन्फर्म बाय ऑर्डर करतो, क्लिक. ओके, सो झालं. सो आता जे आहे माझी ट्रिगर ऑर्डर इथं आहे बघा. ओके, स्टॉप लॉस ऑर्डर आहे, स्टॉप लॉस बाय ऑर्डर आहे. आणि ह्याचं माझं स्टॉप लॉस म्हणजे इकडे स्टॉप लॉस पण लावून ठेवला आणि टार्गेट पण लावून ठेवलं आहे मी. आता मी परत एकदा 5 मिनिटावरती शिफ्ट होतो. 5 मिनिटावरती शिफ्ट झाल्यानंतर इथे दिसते बघा माझी ऑर्डर इथं पेंडिंग आहे. ओके, आणि जर ती पेंडिंग ऑर्डर एक्झिक्यूट झाली तर त्याला स्टॉप लॉस सुद्धा आहे आणि टार्गेट सुद्धा आहे, जे की तुम्हाला इथं दिसत नसेल. इथे तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट दिसत नाहीये, बट तुम्ही खाली पेंडिंगवरती क्लिक करा, पेंडिंग. ओके, सॉरी हा. सो मी इथं पेंडिंगवरती क्लिक केलं ना तर माझी ऑर्डर दिसते, ज्याच्यामध्ये करंट प्राईज, टार्गेट प्राईज, SL सगळ्या ऑर्डर्स याच्यामध्ये आहेत. ओके, आणि मी याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिसत आहेत. मला हिला डिलीट करायच्या ऑर्डरला, समजा माझ्या मनात आलं की मला ही कॅन्सल करायची किंवा मॉडिफाय करायची, तर इथं मॉडिफाय करू शकतात. डिलीट करायची तर मी इथनं डिलीट करू शकतो. ओके, मी याला डिलीट केलं. सो तुम्हाला समजलं का की बाबा मला पेंडिंग ऑर्डर कशी ठेवता येऊ शकते. समजा माझ्या लेवल्स आहेत आणि मला गरज नाही आहे बघत बसायची, मी डिरेक्टली तिथे एंट्री करू शकतो, स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून ठेवू शकतो. सो हे समजलं तुम्हाला. आता मी दुसरं बघतो की आत्ताच्या मार्केट प्राईजला आपण बाय करतो तर ते कसा प्लॅन करता येईल. सो मी पेंडिंग नाही करत, आता मार्केट करतो, बायवरती करतो. आणि 0.01 तीच जी लॉट साईज आहे माझी. आत्ता जी प्राईस चालली आहे 2900 चालली आहे आणि समजा माझं टार्गेट 2902 आहे, तर मला ह्या लॉट साईजनी मला किती प्रॉफिट होईल रे, किंवा किती पिप्स आहेत मला सांगा. हे माझं टार्गेट आहे आणि हा माझा स्टॉप लॉस आहे. मला 2900 ते 2902 पकडा, 2902 म्हणजे थोडंसं वर. हां, तर माझे किती पिप्स झाले हे ॲन्सर द्या पटकन कोणीतरी. जास्त वेळ नाही आपल्याकडे, कारण की प्लॅटफॉर्म्स भरपूर बघायचं आहे काय काय आपल्याला. तर हे किती पिप्स झाले आणि किती प्रॉफिट होईल मला ह्या लॉट साईजने जर मी ट्रेड केला आणि जर टार्गेट आले तर मला किती प्रॉफिट्स होतील. ॲन्सर देऊ शकतं कोण. हे जे प्लॅटफॉर्म्स असतात ना ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑलरेडी येतं, त्याच्यामुळे असं घाबरायची गरज नाही की मला नाही समजत आहे. समजा पिप्स नाही समजत आहे, म्हणजे आपण तर शिकलोय ऑलरेडी, पण मी म्हणतो नाही समजत आहे तरी पण घाबरायची गरज बिलकुल नाही आहे. ओके, तरी पण तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. 0.01 जी लॉट साईज आहे ना, ह्या गोल्डमध्ये स्पेशली $1 $1 भेटणार तुम्हाला. आता आपले $2 काय म्हणतात टार्गेट आहे, सो $2 तुम्हाला प्रॉफिट होणार.
आणि एका डॉलरला $1 लॉस सेम तसं. आणि हे 20 पिप्स आहेत. $2 म्हणजे 20, $1 म्हणजे 10 पिप्स. ओके, याप्रमाणे. सो मी समजा एक्झाम्पलसाठी तीच लॉट साईज ठेवतोय आणि माझं मार्केटला एक्झिक्युशन आहे बाय साईडला आणि मी बाय ऑर्डर एक्झिक्यूट केली. सो माझं बाय ऑर्डर इथं इनिशिएट झालेली आहे. ओके, सो मी इथं असं सेल स्टॉप वगैरे मी कधी लावलेलं नाही आहे, बट आपण ट्राय करू एकदा की इथे स्टॉप लॉस कसा मला देता येतोय. समजा एक्झाम्पलसाठी आता आपण जाऊ बेसिकपासून सुरुवात करू. माझी ऑर्डर इनिशिएट झाली आहे आणि मला हिला आता स्टॉप लॉस द्यायचा आहे आणि मला टार्गेट द्यायचं आहे. सो मी पेंडिंगवरती गेलो तर पेंडिंग कुठली ऑर्डर नाही. ओपन ऑर्डर आहे का, तर ओपन ऑर्डर आहे. आणि बघा इथं TP दिसतंय, मला ॲड करा म्हणतंय आणि SL पण ॲड करा म्हणतंय. ओके, अशा प्रकारे. सो मला ॲड करायचे टार्गेट, तर मी इथं टेक प्रॉफिट ॲड करू शकतो, जे की माझं टार्गेट आहे 2902. 2902, जे की माझं टार्गेट जे असेल ते $2.4 USD असेल. म्हणजे मला भेटले तर $2.5 प्रॉफिट होईल. ओके, याप्रमाणे. स्टॉप लॉस लावायचा आहे ना, तर कितीचा लावायचा आहे, 2897चा. 2897. सो मला लॉस किती होणार, $2.6 लॉस होणार. प्रॉफिट झाला तर $2.4 प्रॉफिट होणार. सो सगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसत आहेत. ओके, आणि हे जे पिप्स आहेत ना, इथं पिप्स तुम्हाला दिसतं ना 240 पिप्स, हे पिप्स कॅल्क्युलेट करू नका. इथं कॅल्क्युलेशन कसं येतं माहिती आहे का, एका डॉलरच्या मुवमेंटला 100 पिप्स कन्सिडर करता, 100 पिप्स. पण ते 100 पिप्स तुम्ही कन्सिडर करू नका, कारण की कन्फ्युजन वाढणार तुमचं. $1 इज इक्वल टू 10 पिप्स कन्सिडर करा. हे पिप्स कॅल्क्युलेट करू नका. जस्ट एवढंच लक्षात ठेवा की 0.01 जेव्हा लॉट तुम्ही ट्रेड करता तेव्हा $1च्या मुवमेंटला $1 प्रॉफिट होणार. सो मी मॉडिफाय ऑर्डरवरती क्लिक करतो, ह्याला मिनिमाइज करतो आणि तुमच्या इथं सगळ्या ऑर्डर्स आहेत आता. ओके, इकडे चार्ट्सवरती आहेत. सो तुमचं टार्गेट सेट आहे, पोझिशन मॉडिफाईड. ओके, आणि एक सेकंड, लागल्यात का ऑर्डर्स, हो गए. TP आणि SL सगळं लागलेलं आहे इथे. सो याप्रमाणे आपली ही आता पोझिशन आहे, जे की लाईव्ह पोझिशन आहे, ज्याच्यामध्ये प्रॉफिट चालू आहे आपल्याला $1च्या आसपास काय जे असेल ते. सो आणि इथं पण तुम्हाला दिसतंय बघा, MTM इथं दिसतोय. ओके, जो लाईव्ह MTM आहे तो इथं पण दिसतोय आणि इथे पण तुमच्या पोझिशनवरती दिसतोय. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 ट्रेड केले, मल्टिपल ट्रेड्स केले, तर प्रत्येक वेळी तुम्हाला चार्ट्सवरती बघायची गरज नाही. तुम्ही इथं खाली ओपनवरती क्लिक करून पण तुम्हाला दिसणार की बाबा PNL कोणाचा किती किती चाललाय, काय चाललाय, आणि इथं तुम्हाला वरती पण टोटल PNL दिसणार. ओके, याप्रमाणे ट्रेड दिसतोय आपल्याला. सो आता $1चं प्रॉफिट चाललंय आणि एका डॉलर नंतर ते प्रॉफिटचं टार्गेट होऊन पण जाईल आपलं याप्रमाणे. सो डेमो ट्रेडिंग जे आहे, ओके, किंवा रिअल ट्रेडिंग नाही आहे, पेपर ट्रेडिंग आहे. पेपर ट्रेडिंगचा जो फील आहे ना, एकदम एक्झॅक्ट लाईक सेम ट्रेडिंग सारखाच फील तुम्हाला येणार इथे. ओके, लक्षात ठेवा. इथे TP वरती क्लिक केलं तर TP येतोय. मला तो स्ट्रेच करायचा तर मी वाढवू शकतो आणि इथं मी क्लिक केल्यानंतर असं करू शकतो खालीवरती, म्हणजे जे आपण धनमध्ये बघितलं होतं लास्ट टाइम त्या टाईपमध्ये. TSL पण शिकवून टाक, इझी आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस मी स्वतःच यूज नाही केलेलं. ओके, आता आपण दुसरा अजून एक गोष्ट बघूया, लाईक ज्याच्यामध्ये आपला XMचा जो प्लॅटफॉर्म आहे तो बघायचा राहिला. भरपूर लोकांचे क्वेश्चन्स त्याच्याबद्दल होते की बाबा आपल्याला कसं करायचं आहे, की बाबा XMमध्ये सर वेब प्लॅटफॉर्म नाही आहे त्यांचा. असं परवा कोणतरी म्हणत होतं की सर वेब प्लॅटफॉर्म तर दिसत नाही त्याचा, आणि त्या हिशोबात होतं. आणि आता समजा माझं टार्गेट प्रॉफिट वरती चाललंय ना, तर मला स्टॉप लॉस ट्रेल करायची, तर इथं बघा एक ऑप्शन आता आपण बघितलं होतं. लाईक मी SL वरती जेव्हा क्लिक करतोय ना, SL वरती, तेव्हा SL मी समजा इथे मॉडिफाय करतो इथे. ओके, समजा मी या स्विंगच्या खाली आणला आणि तो अपडेटेड आहे आय गेस. ओके, आता माझा 2897.89 जो की इथं प्राइस दिसते आणि मी मॉडिफाय क्लिक केला. सो येस, डेफिनेटली इथे आहे. सो SL ट्रेल असा करायचा आहे तुम्हाला. TP वाढवायचं आहे, टेक प्रॉफिट वाढवायचे आहे, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, TP वरती क्लिक करायचे आणि हे स्ट्रेच करायचे, लाईक हे वाढलं आणि मॉडिफायवरती क्लिक करायचे. सेम धनसारखं आहे, धनमध्ये पण सेम असंच धनमध्ये आहे. आपण धनमध्ये ट्रेड केला होता, सो सेम असंच आहे. आता मोस्टली जे मी ट्रेडिंग आतापर्यंत करतोय, मी तुम्हाला सांगतो, मी फक्त MT5 मध्येच ट्रेडिंग केलंय आणि मला तो बेस्ट प्लॅटफॉर्म वाटतो. मी वेब प्लॅटफॉर्म कुणाचाच वापरला नाहीये, ना एक्सनेसचा वापरलाय. मोबाईलचा ॲप्लिकेशन मी XMचा वापरलाय, मला तो पण चांगला वाटतो. त्याच्यामध्ये पण कॅल्क्युलेशन तुम्हाला येतात, तर तो पण प्लॅटफॉर्म खूप भारी मला वाटला, तर त्याच्यामध्ये पण मी ट्रेडिंग करतो. आता हा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला ट्रेड करायचे तर हा वेब टर्मिनल बघितला आपण एक्सनेसचा. आता आपण XM वरती शिफ्ट करूया आणि आय होप तुम्हाला समजलं असेल. आता ह्याच्याबद्दल काही डाऊट्स आहेत का तुम्हाला? SL ट्रेल असाच करायचं ना, हे बरोबर आहे ना आता आपण जे बघितलं ते?
SL वरती क्लिक करायचं आहे आणि SL या टाईपमध्ये मी ट्रेल करू शकतो, खालीवर करू शकतो आणि मॉडिफायवरती क्लिक करायचे. ओके, एकदम सिम्पलच मला वाटतं हे आहे. ह्याच्यामध्ये काय मोठे कॅल्क्युलेशन नाही आहे. बट रिअल ट्रेडिंगमध्ये मी जरासा डिफरन्स बघितला होता. मला वाटतंय की ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिफरन्स असेल माईट बी, कारण की मी रिअल ट्रेड पण केलं त्याच्यामध्ये, तर थोडासा डिफरन्स आला होता. बट ठीक आहे, त्या गोष्टीनंतर आपण बघूया. अजून काय मिसिंग आहे, काय राहिलंय का आपलं? शो ऑन चार्ट. ठीक आहे. हां, येस, फायनली इथे आहे. सो मी म्हटलं ही गोष्ट. आता आपण बघा इकडे त्या लेवल्स ज्या आहेत ना, त्या लेवल्स आपण डिलीट करू समजा एक्झाम्पलसाठी. सो म्हटलं ही गोष्ट मिसिंग होती त्याच्यामध्ये. सो SL जो आहे ना, SL आणि TP मला इथे बघा, इथे ऑप्शनमध्ये आयवरती क्लिक केलं, आयवरती क्लिक केल्यानंतर इथे आहे की बाबा तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट दाखवायचं आहे का चार्टवरती. तर इथे येस मी टिक केलं आणि मग त्याच्यावरती आपल्याला आता दिसायला लागलं की टेक प्रॉफिट आणि SL. आता मला SL ट्रेल करायचं किंवा टार्गेट वाढवायचे कमी करायचे, तर मी इथं मॉडिफाय केलं. सो समजलं तुम्हाला? हे एकदम इझी आहे, लाईक एकदम धन सारखंच आहे, ह्याच्यामध्ये काय नाही आहे. तुम्हाला TP वरती क्लिक करायचे, वरती घेऊन जायचे, मॉडिफाय करायचे, SL ला वरती न्यायचं आहे, वर आणला, मॉडिफाय केला. आता आपला ह्या ट्रेडमध्ये काहीच रिस्क नाही आहे. आलं प्रॉफिट तर $4 प्रॉफिट येईल आणि गेले तर $0.6 जातील. आत्ता जो तुमच्यासमोर आपण ट्रेड केला, ओके, डेमोमधला, त्याच्यामध्ये आता रिस्क आपली कमी झाली आहे. 0.6 वरती लॉस आहे आणि आलं प्रॉफिट तर $4 आहे, जे की मी एकदम हाय ठेवलं आहे. सो या टाईपमध्ये समजा अजून मुवमेंट आली तर मी ह्याला अजूनच ट्रेल करत जाऊया, हळूहळू ट्रेल करत जाऊ शकतो. या टाईपमध्ये आपण करूया. आता समजा मला $1 प्रॉफिट चाललं आहे, तर मला हा जो स्टॉप लॉस आहे मला 0 लॉसमध्ये आणायचं आहे ट्रेडला. तर मी ह्याला आहे त्या कॉस्टवरती आणलं. इथे लक्ष द्या, मॉडिफायवरती क्लिक केलं. या ट्रेडमध्ये आता मी रिस्क फ्री झालो. या ट्रेडमध्ये मला रिस्कच नाही आहे. आता मला झाला तर शून्यावरती लॉस होईल, अदरवाईज प्रॉफिट होईल $4. एकतर $4 घेईन मी, नाहीतर 0वरती मी कट करीन ट्रेडला. समजलं तुम्हाला? तुम्हाला हे सगळं समजलं का व्यवस्थित? आता आपला जो ट्रेड आहे तो 0 रिस्कवाला ट्रेड झाला इकडे. तुम्हाला काय डाऊट आहे ह्याच्याबद्दल? लेवल कशा फाइंड आउट ते आपण ह्याच्यामध्ये नाही बघणार आहे. आपण फक्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बघतोय. उद्यापासून तेच बघायचंय. उद्यापासून हीच गोष्ट बघायची. ऑल गुड. XM सांगा, समजलं तुम्हाला हे सगळं? हे झालं एक्सनेस. आता आपण XM बघूया. ओके, सो XMचं लॉग इन करून घेतो आता पटपट. हे डिलीट करून टाकतो. थांबा, त्याचं मला लॉग इन केलं पाहिजे. XM सांगा, तेच जास्त यूज होईल. सांगणार ना, ते पण सांगतो आणि सगळंच सांगतो. ओके, मोबाईलवरती पण करून दाखवणार तुम्हाला मी. थांबा, काळजी नका करू, मोबाईलवरती पण करायचं आहे आपल्याला. सो हे आता डिलीट करून टाकतो मी. ह्याच्या वेबसाईट्स आहेत आणि हे सगळं. आता मी जे लॉग इन केलंय ते आपण केलंय XM मध्ये, जे की तुम्हाला दिसत असेल समोर. रिअल अकाउंट आहे इथे. सेम तसंच आहे रे, जे जसं तिथं होतं ना, सेम तसं आहे. हे रिअल अकाउंट आहे, ह्याचा हा ID आहे. डेमो अकाउंट पाहिजे असेल डेमो अकाउंटवरती क्लिक करायचं, क्रिएट करायचं डेमो अकाउंट. किती तुम्हाला फंड पाहिजे? $10,000 पाहिजे, $10,000 टाकायचं आणि करून घ्यायचं. रिअल अकाउंटला आता बोनस ऑफर चालू आहे, 100% बोनस. जे की आपल्या रेफरल थ्रू ज्यांनी अकाउंट ओपन केलं त्यांना आता 100% बोनसची ऑफर आहे $200 पर्यंत, जे की तुम्हाला दिसत पण असेल. ओके, तर इथं डिपॉझिट करू शकतो. मी काय करतोय, मी मगाशीच डिपॉझिट करणार होतो पैसे आणि व्हिडिओ बनवणार होतो मोबाईलमध्ये, पण बोललो नको, तुम्हाला पहिला दाखवतो मी, कारण की आज संध्याकाळी फंड ॲड करतोय म्हणजे स्ट्रीम झाल्यावरती, आणि मी समथिंग ₹1,00,000 ह्याच्यामध्ये टाकतोय. मग $200चा मला बोनस भेटून जाईल 100%, आणि बाकीच्या पैशांवरती 50%चा बोनस भेटणार आहे. म्हणजे $500ला 50% आणि $200ला 100%. सो अशा टाईपमध्ये मी ₹1,00,000 आज पे इन करणार आहे ह्याच्यामध्ये, आणि मी ह्याच्यामध्ये तुम्हाला रिअल ट्रेड उद्यापासून आपण चालू करू. सो हे झालं अकाउंट आपलं, आणि ह्याच्यामध्ये आता प्लॅटफॉर्म कसा बघायचा आहे. सो इथे काय करायचं आहे, मोअरवरती क्लिक करायचं आहे. मोअर प्लॅटफॉर्म्सवरती क्लिक करायचं आहे. प्लॅटफॉर्मवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं आहे MT5 वेब ट्रेडर.
ओके, MT5 वेब ट्रेडर, MT5 वेब ट्रेडर असं मी क्या करू, तुमको भी वैसा ही करना पडेगा सूरज, मी सांगतो तुला. ओके, स्ट्रीम झाल्यानंतर. ओके, सो प्लॅटफॉर्मवरती गेलो बघा, इकडे लक्ष द्या. मोअरवरती आपण क्लिक केलं पहिला, मोअर, त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म्स, त्याच्यानंतर MT5 वेब ट्रेडर. ओके, ह्याच्यावरती क्लिक केलं आणि इथं क्लिक करायचं ॲक्सेस MT5 वेब ट्रेडर. ओके, ॲक्सेस केलं. आता हे असं आलं. आता परत ह्या पेजवरती क्लिक करा, ज्या ओरिजिनल पेजवरती, आणि होमवरती जावा. हे अकाउंट जे आहे ते तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर इथे काय करायचं, ह्या डॉटवरती क्लिक करायचं आणि अकाउंट इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं. लक्ष द्या, इथे कुठला सर्व्हर सांगतोय बघा, XM ग्लोबल MT5 14, MT5 14 लक्षात ठेवायचं, MT5 14. सो MT5 14 बघायचं कुठं आहे, इथे MT5 14 वरती क्लिक करायचं, कंटिन्यूवरती क्लिक करायचं. ओके, आणि ॲक्सेप्ट करायचं आणि इथं लॉग इन डिटेल्स, थांबा एक सेकंड, नाही तर सगळं दिसेल माझं तुम्हाला. जस्ट मी ॲक्सेप्ट करतोय. ओके, ॲक्सेप्ट केल्यानंतर ॲक्सेप्ट केलं की असं आलं, लॉग इन आणि पासवर्ड आला. तर मी इथं कनेक्ट करतो. ओके, सो लॉग इन पासवर्ड टाकून घेतला. ओके, चुकीचं सांगते, थांबा, दुसरा असणार आहे तो ID, 739 नाही, हा वेगळा आहे. सो हा ID आहे, दुसरा टाकला आहे मी. थांबा, मला इकडे साईडला घेऊ दे. ठीक आहे, पासवर्ड तर दिसत नाही आहे. ठीक आहे, कंटिन्यू करतो. सो मी काय केलं, तो टाकला आणि इथे लॉग इन झाला माझा. तर इथे काय असं झालं आहे, आता हा प्लॅटफॉर्म ओपन झाला आहे आणि ह्याच्यामध्ये मला डार्क थीम पाहिजे. तर मी इथं जाऊन डार्क थीमवरती क्लिक करतो. सो हा प्लॅटफॉर्म ओपन झाला. इकडे मला फुल स्क्रीन करायचे, मी फुल स्क्रीन पहिला करून घेतो. ओके, सो हा प्लॅटफॉर्म ओपन झाला आणि सेम प्लॅटफॉर्म तसाच आहे जसा की मागाशी बघितला. ओके, हा पण ट्रेडिंग व्यू इंटिग्रेटेडच आहे एक टाईपमध्ये, आणि ह्याला मी फुल स्क्रीन करून ठेवलं आहे. सो जसं की आपण मगाशी बघितलं की आपण काय सिम्बॉल्स ॲड करतो माहिती नाही, मेजर्स किंवा मायनर्स, एक्झॉटिक वगैरे, इथं पण तसंच आहे. सुरुवातीतनंच करूया. सर्च सिम्बॉलवरती क्लिक केलं इथे. तर इथे बघा फॉरेक्सवरती क्लिक केलं समजा मी, तर फॉरेक्समध्ये काय सांगतंय, स्टँडर्ड, मेजर्स, मायनर्स, एक्झॉटिक, सेम तसंच. आणि परत मला क्रिप्टो करन्सीजवरती क्लिक केलं तर क्रिप्टो करन्सीज सगळ्या आल्या. असं म्हणजे सगळं इथे मध्ये तसंच आहे जसं की तिकडे होतं ना, सेम तसंच आपण बघतोय. अजून काय बाबा, इंडायसेसमध्ये गेलो तर इंडायसेसमध्ये काय 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 दिसत नाही, इंडायसेस तुम्ही ॲड करू शकतात. सो या टाईपमध्ये तुम्ही इथं पण त्याच टाईपमध्ये समजा एखादा मला कुठला ॲड करायचे मेजर्समधला काय झालं, हे दिसत का नाही आहे, 15 स्क्रिप्ट आहेत. एक सेकंड, आय डोंट नो, मला वाटतं रिफ्रेश वगैरे करायला पाहिजे पेजला. ठीक आहे, सो ॲज ऑफ नाव मी तुम्हाला एखादा इथं ॲड करून दाखवतो. ओके, गोल्ड आपण ॲड करूया. गोल्डला काय सर्च करायला लागतं आहे, XAU नाही, गोल्ड सर्च करू, गोल्ड. ओके, सो गोल्ड मी सर्च केला आणि प्लसवरती क्लिक केला. सो इथं गोल्डचा चार्ट आला, इथं गोल्डची प्राईज आली. ओके, सो मी गोल्डवरती क्लिक करतो आणि गोल्डचा चार्ट इथे ओपन झाला. आणि आता बाकी बघा, ह्या काही गोष्टी ज्या आहेत तुमच्यासमोर दिसते ते काहीच नवीन नाही आहे, जे की तुम्ही आधी पण बघितलं आहे. मला ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवायची गरज वाटत नाही. तरी पण मी 5 मिनिटावरती शिफ्ट केला चार्ट, जो की मला एका बॉक्समध्ये दिसतोय, रेक्टेंगल दिसतंय. आणि इकडे जे टूल्स आहेत ना, बघा सगळे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये कसे टूल्स होते तसे तुम्हाला इकडे टूल बार दिसतोय. आणि इकडे वरती इंडिकेटरचा बार आहे, इथे इंडिकेटर्स आहेत ह्याच्यामध्ये. ओके, इथे इंडिकेटर आहे, न्यू ऑर्डर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम फॅमिलियर आहे तुम्ही ह्या गोष्टींपासून. फक्त ह्याच्यामध्ये राहतं काय माहिती आहे का आता, की ट्रेडिंग कसं करायचं ह्याच्यामध्ये आहे ना. प्लॅटफॉर्म सेम आहे. पोझिशन बघायची असली तर इथं पोझिशन आहे खाली, तुम्ही इथं क्लिक केलं की इथं तुम्हाला ती पोझिशन दिसणार की कुठला पोझिशन चालली आहे, लॉस चाललं आहे, प्रॉफिट चाललं आहे, काय चाललं आहे. ऑर्डर हिस्ट्री बघायची, ऑर्डर हिस्ट्रीवरती इथं क्लिक करायची, इथं तुम्हाला दिसणार ऑर्डर हिस्ट्री, इथं पोझिशन दिसणार. तुम्हाला ती गायब करायची, त्यावरती डबल क्लिक करा, ते पूर्ण चार्ट मोठा होऊन जातो. सो या टाईपमध्ये आहे ह्याचा हा वेब प्लॅटफॉर्म आपण बघतोय. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर डाउनलोड करायचं ॲप्लिकेशन असेल तर ॲप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता, ते पण दाखवतो तुम्हाला. पण ते थोडं किचकट पण आहे, पण भारी पण आहे. सो या टाईपमध्ये हा प्लॅटफॉर्म ओपन झाला. ह्याच्यामध्ये मला समजा एखादी ऑर्डर प्लेस करायची आहे तर त्याच टाईपमध्ये असतं जसं की आपण आता मगाशी बघितलं. एक्झाम्पलसाठी घेऊया की मला 2904ला बाय करायचं आहे, 2900ला स्टॉप लॉस द्यायचा आहे आणि 2920चा टार्गेट द्यायचा आहे. सो इथे मार्केट एक्झिक्युशन आहे ना, इथे मी बाय स्टॉपवरती क्लिक बाय स्टॉपवरती क्लिक करायचं आहे. ओके, बाय स्टॉपवरती क्लिक केल्यानंतर माझं जे एक्झिक्युशन आहे, ओके, जी माझी प्राईज आहे ती मी इथे टाकतोय. बाबा मला कितीला करायचं आहे, तर मला करायचं आहे समजा 2900, मी सांगितलं तुम्हाला 4ला, 2904ला माझी बाय प्राईज आहे, जी की इथं आली बघा, प्राईज दिसते, लाईन दिसते.
स्टॉप लॉस मला 2900 द्यायचा आहे. हा माझा स्टॉप लॉस आहे आणि टेक प्रॉफिट द्यायचं आहे 2930. सो सगळ्या ऑर्डर्स माझ्या सेट झाल्या. आता 2930 मला काही दिसणार नाही कारण की 2930 वरती हे बघा इथे. तर माझा स्टॉप लॉस जो आहे तो इथे, बाय माझी प्राईज ही आणि हा माझा टार्गेट आहे आणि मी प्लेस ऑर्डर क्लिक केलं की संपला विषय. एक्सपायरेशन जे आहे GTC दिसते गुड टिल कॅन्सल्ड समथिंग आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॅन्सल करत नाही तोपर्यंत ती ऑर्डर तशीच राहणार. सो ह्या टाईपमध्ये एक्झिक्युशन आहे आणि बाय स्टॉप करतोय आपण, म्हणजे टार्गेट्स आणि सगळंच देऊन ठेवलं याला. आणि तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल राईट ना, तो मार्केट एक्झिक्युशन आहे. आत्ताच्याच प्राईजला मी एक्झिक्यूट करतोय, ज्याला स्टॉप लॉस आणि मी टार्गेट इथं देऊ शकतो आणि बाय मार्केट क्लिक करू शकतो. आता अजून एक गोष्ट आहे, समजा मला एक्झिक्यूट फास्ट करायचे, म्हणजे ह्याच्यापेक्षा फास्ट एक्झिक्युशन पाहिजे, तर हे जे दिसतं का मॅग्नेट टाईप बटन आहे, ह्याच्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला दिसणार हे इथं टॅब येऊन जाते. मग बायवरती क्लिक केलं की बाय होणार, सेलवरती क्लिक केलं की सेल होणार. हे फास्टर एक्झिक्युशनसाठी आहे. आणि मेटा ट्रेडर सगळ्यात जास्त फेमस प्लॅटफॉर्म आहे, लक्षात ठेवा. हाच प्लॅटफॉर्म जो तुम्ही आता राईट नाव बघताय तो सगळ्यात फास्ट प्लॅटफॉर्म मानला जातो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग फास्टर करू शकता. ओके, एकदम फास्ट. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला मी फीचर दाखवतो. लाईक तुम्ही काही लोकांचे चार्ट्स बघितले असतील, जेव्हा पण हिरवा आणि रेड कलर जेव्हा दिसतो ना चार्ट्सवरती, तर लोकांना काय असतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये थोडंसं फिअर वाटतं. जेव्हा पण रेड कलर आपण बघतो फिअर वाटतं. तर इथे काय प्रोफेशनल्स जे असतात ना, ते असले कलर्स यूज नाही करत. सो तुम्हाला इथे बघा हा एक दिसतोय चार्ट ब्लॅक अँड व्हाईट. तर ब्लॅक अँड व्हाईटवरती क्लिक केला, हे बघा तुमचं ना पूर्ण जे लक्ष जे जातं ना ते ॲनालिसिसवरती पूर्ण जातं. जे पूर्ण तुमचा फोकस असतो ना ते ॲनालिसिसवरती असतो. तर तुम्हाला भीती वाटणार नाही, तुम्हाला चार्ट वाटणार. तुम्ही स्ट्रक्चरवरती फोकस करणार की नक्की मूवमेंट कसे आहेत, कशा प्रकारे चार्ट मूव्ह होतोय. सो ह्याच्यामध्ये ना ह्या टाईपमध्ये बघा करून. आता ह्या ज्या ग्रीड लाईन्स वगैरे आहेत ना, तुम्हाला जर त्या बंद करायच्या असल्या तर इथं ऑप्शन आहे कलर टेम्पलेट्स. एक सेकंड कुठे आहे बघूया. हां, हे बघा इथे आहे. तर मी हे अनटिक केलं. हे बघा आता प्लेन अँड सिम्पल चार्ट. ह्याच्यामध्ये फक्त ॲनालिसिस करायचं, बाकी काय नाही करायचं. समजलं ना तुम्हाला. सो जास्ती म्हणतात ना की किचकट नाही, काय नाही. आणि कलर्स पण नाहीत ह्याच्यामध्ये, रेड ग्रीन कलर्स नाहीत, फक्त ब्लॅक कलर आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे. आणि ह्या टाईपमध्ये भरपूर लोक ट्रेड करतात. मी कितीतरी वर्षांपूर्वी मी पण सेम केला होता. ग्रे आणि लाईट ब्ल्यू कलर मी यूज करायचो. कितीतरी वर्ष मी तो कलर यूज केला आहे आधी, ग्रे आणि लाईट ब्ल्यू. ह्याच्यामध्ये खूप भारी ट्रेडिंग होऊ शकतं. म्हणजे तुमची चॉईस आहे, ही पर्सनल चॉईस आहे. ज्यांना आवडतं त्या टाईपमध्ये करा. कलर्स जे असतात ना ते कस्टमाइज करता येऊ शकतात. ओके, इथं ब्ल्यू आणि रेड आहे आणि ग्रीन आणि रेड, जो की बाय डिफॉल्ट आपला. ओके, सो तुम्हाला हे समजलं का पूर्णपणे रे. हा प्लॅटफॉर्म आहे एक्सएमचा. एक्सनेसचा प्लॅटफॉर्म बघितला, ट्रेडिंग व्यू जाणून घेतलं, ऑर्डर कशा फायर करायच्या बघितला, डेमोमध्ये ट्रेडिंग कसं करायचं बघितलं. समजलं तुम्हाला. लिव्हरेज कुठं सेट करायचं ते प्रोफाईलमध्ये असतंय. ते इथे प्रोफाईलमध्ये इथे तुम्ही लिव्हरेज सेट करता. इथे चेंज लिव्हरेज इथे ओके, कुठं करायचं, ह्याच्यावरती क्लिक करायचं, 3 डॉट्स याच्यावरती क्लिक करायचं, चेंज लिव्हरेज, आणि इथे तुम्ही सेट करू शकता. ओके, सो या टाईपमध्ये आता मोबाईलचे प्लॅटफॉर्म्स आपण बघायचे आहेत. ओके, मोबाईलचे प्लॅटफॉर्म बघूया. नाही, आता मी करू शकत नाही गेस. ठीक आहे, चला पटपट. सो या फोल्डरवरती क्लिक केलं आहे. डेल्टा एक्सचेंज आहे, एक्सनेस आहे, एक्सएम आहे आणि मेटा ट्रेडर बघतोय आपण या ठिकाणी. सो एक्सएमला मी लॉग इन करतोय. एक्सएमचा प्लॅटफॉर्म असा आहे आणि ह्याच्यामध्ये बघा मला इथे ऑफर दिसते सेकंड पेजला, क्लेम बोनस अप टू $200. 100% तुम्हाला बोनस भेटणार. $200 पर्यंत, म्हणजे $200 जर तुम्ही ॲड केलं तर तुम्हाला 100%चा बोनस भेटणार. सो डिपॉझिटची प्रोसिजर पटपट सांगतो. ओके, डिपॉझिटवरती क्लिक केल्यानंतर हे बघा असं एक पेज ओपन होतं आहे आणि ह्याच्यामध्ये पेमेंट कसं असतं बघा. UPI ID पहिलं दिसतं आहे आणि अजून एक UPI आहे. तर हे वाला जे UPI आहे ना ह्याच्यावरती क्लिक करायचं. कंटिन्यू क्लिक करायचा. मिनिमम डिपॉझिट ₹3000 दाखवत आहे, म्हणजे मिनिमम तुम्ही ₹3000 करा. सो मी 3000 समजा केलं इथे. तर मला किती $34 भेटत आहेत. आय डिक्लेअरवरती टिक केलं आहे आणि डिपॉझिटवरती क्लिक करतो मी.
सो या ठिकाणी कन्फर्म करा. कन्फर्म क्लिक केल्यानंतर काय दाखवत आहे, म्हणजे मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो याची कशी आहे. सो थोडंसं वेट करायचं आहे. हां, हा जो यू-पी-आय आयडी दिसतो ना, यू-पी-आय आयडी ह्याच्यावरती हा कॉपी करायचा. कॉपी हे स्कॅन नाही करायचं, कॉपी करायचा आणि फोनपेला जाऊन पेमेंट करायचं. पेमेंट झाल्यानंतर इथं जे बॉक्स आहे ना, हा वाला बॉक्स, इथं यू-टी-आर नंबर न चुकता टाकायचा. यू-टी-आर नंबर तुम्ही चुकला ना टाकायला, की तुमचं मग पेमेंट अडकलं समजा. मग पेमेंट अडकलं की परत 2-4 दिवस शांत बसायला लागतंय. प्रोसिजर करायला, त्यांना रिपोर्ट्स पाठवायला आणि पैसे यायला एक 4-5 दिवस जाणार. यू-टी-आर नंबर न चुकता इथं टाकायचा. तुमचं पेमेंट 5 मिनिटाच्या आतच रिफ्लेक्ट, 1 मिनिटाच्या आतच रिफ्लेक्ट होतं. सो यू-टी-आर नंबर अजिबात म्हणजे टाकायला चुकायचं नाही. आता मी डनवरती क्लिक करतो. आपण काही तर पे इन नाही करत आहे. पे इनचा व्हिडिओ बनवतो मी दुसरा आणि मी सांगतो. सो हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही बघताय हा एक्सएमचा प्लॅटफॉर्म आहे. सेकंड जे बटन आहे ते आहे कोट्स. ओके, कोट्सवरती क्लिक केलं मी आणि कोट्सवरती क्लिक केल्यानंतर असे काही पेअर्स दिसतात मला इथे. ओके, जे की मी पहिल्यापासून ॲड केल्यात आणि इथे प्लसवरती क्लिक केलं की तुम्ही एक वॉच लिस्ट वगैरे नवीन एखादी बनवू शकता. लाईक मी क्रिपेक्स नावाची एक वॉच लिस्ट बनवतोय. सो इथे एक वॉच लिस्ट क्रिएट झाली ज्याच्यामध्ये डिपॉझिट करा म्हणते. ठीक आहे. सो आता राईट नाव मी डिपॉझिट वगैरे काही करत नाही आहे, कारण की डिपॉझिटचं जसं मी म्हटलं ना तुम्हाला, की नंतर मी ॲड करतो आणि तुम्हाला त्याच्याचा व्हिडिओ बनवतो. आता समजा फॉर एक्झाम्पल मला एखादा पेअर ट्रेड करायचा आहे इथं, तर इन्स्ट्रुमेंट कुठलं ट्रेड करूया आपण? गोल्ड आहे बघा इथं. ओके, गोल्ड आपलं फेवरेट इन्स्ट्रुमेंट आहे. सो गोल्ड इथं ट्रेड करायला जाऊया आपण. 28.98 चालला आहे. सो याच्यावरती क्लिक केला आणि असा एक चार्ट ओपन झाला याचा. चार्ट ओपन झाल्यानंतर खाली भरपूर साऱ्या गोष्टी दिसतात ह्याच्यामध्ये. तुम्हाला लेवल्स वगैरे बघायला भेटतील आणि भरपूर साऱ्या गोष्टी पण बघायला भेटतील. ते तुम्ही नंतर चेक करा. प्लसवरती क्लिक केलं इथं खाली, तर काय दाखवतंय? न्यू मार्केट ऑर्डर का न्यू पेंडिंग ऑर्डर? पेंडिंग ऑर्डर म्हणजे मगाशीच जे होतं ज्याच्यामध्ये एस-एल टार्गेट सगळं लावता येतंय. मी न्यू मार्केट ऑर्डरला क्लिक करतो. ओके. न्यू मार्केट ऑर्डरवरती क्लिक केलं. बाय डिफॉल्ट जी माझी लॉट साईज आली आहे ती आली 0.01. तुम्हाला बाय करायचं की सेल करायचे? तर सेल करायचं असलं सेलवरती क्लिक करा. बाय करायचं असलं बायवरती क्लिक करा. मी बायवरती क्लिक केलं. तर जो व्हॉल्यूम आहे, जो लॉट साईज आहे तो 0.01च ठेवूया आपण. 2898 प्राईस चालली आहे. मला स्टॉप लॉस द्यायचे 2896. म्हणजे किती लॉस होऊ शकतो माझा? इथे दिसतंय बघा, खाली दिसतंय एस्टिमेटेड लॉस किती दिसतोय? $2.34 मला लॉस होऊ शकतो. टेक प्रॉफिटवरती क्लिक केलं. समजा 2910 माझं टेक प्रॉफिट आहे. तर मला प्रॉफिट झालं तर $11.78 प्रॉफिट होईल आणि लॉस झाला तर मला ₹2चा $2 माझा इथे लॉस होईल. सो कन्फर्म ऑर्डर तुम्ही इथं करू शकतात. या टाईपमध्ये तुम्ही ट्रेड करा. पेंडिंग ऑर्डरवरती क्लिक केलं तर तुम्हाला ते माहिती आहे की बाबा कितीला मला बाय करायचं आहे. मला बाय करायचं आहे 2900 नंतर बाय करायचं आहे आणि मग मला स्टॉप लॉस त्याला द्यायचा आहे 2890चा आणि जो की $10चा माझा लॉस असणार आहे आणि टार्गेट माझा 2950चं राहणार आहे. सो प्लॅटफॉर्म वाईज पाहिलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये बघायला भेटतात. समजा तुम्हाला पिप्स नाही समजत आहे, काहीच नाही समजत आहे, सगळं घाबरायची गरजच नाही. सगळं तुम्हाला इकडे दिसतंच दिसतं. सो या टाईपमध्ये आहे बघा आणि तुम्ही इथनं करू शकतात. सो मी एक पेंडिंग ऑर्डर बघितली की ज्याच्यामध्ये मी लावून ठेवू शकतो टार्गेट वगैरे आणि एस-एल सगळं लावून ठेवू शकतो आणि मला मार्केट एक्झिक्युशन करायचं तर मार्केटला पण एक्झिक्यूट करू शकतो. सो हे समजलं तुम्हाला. आता मी तुम्हाला ह्याच्यात डेमो ट्रेडिंग कसं करायचं किंवा MT5 कसा यूज करायचा ते पण दाखवतो आणि त्याच्यामध्ये आपण डेमो ट्रेडिंग पण करून बघूया आणि एक डेमो अकाउंट कसं ॲड करायचं ना ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. सो राईट नाव काय करू आपण MT5ला जाऊया. हा बघा, हा जो प्लॅटफॉर्मचा लोगो दिसतो का MT5 मेटा ट्रेडर हा वाला. जो चौथा जो ॲप्लिकेशन आहे तो आहे मेटा ट्रेडर 5. सो याच्यावरती मी क्लिक केलं तर हे एक अकाउंट आहे. जे डेमो अकाउंट आहे हे. ओके, हे डेमो एक अकाउंट आहे. अजून एक डेमो अकाउंट आहे ते ॲड केले तुम्हाला दाखवतो. ते पण हे असे 2 डेमो अकाउंट ॲड केले तिथे. एक्सनेसचं एक आहे आणि हा एक अल्गो सेट आहे ह्या. सो मी काय करतो इथे प्रोफाईलवरती क्लिक करतो. हे जे अकाउंट आहे ना हे वाला हे डिलीट करतो. हे बघा असं असं ढकलायचं आणि डिलीट करून टाकायचं. मी डिलीट केलं. ओके. आता डिलीट केलं. मग माझ्या मेटा ट्रेडरचा हा प्लॅटफॉर्म आहे. तर पहिला असतं कोड्स ह्याच्यामध्ये. कोड्स म्हणजे तुमची वॉच लिस्ट की कुठला सिम्बॉल तुम्हाला ॲड करायचे. समजा फॉर एक्झाम्पल इथे पण तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी येतात की बाय डिफॉल्टच तुम्हाला काय करायचं आहे, कुठली करन्सी आणि काय ते. सो मी इथं जास्ती डोकं न लावता मी गोल्ड सर्च करतो आणि प्लसवरती क्लिक करतो फक्त. ओके, प्लसवरती क्लिक केलं. अशा टाईपमध्ये तुम्ही जे तुम्हाला करायचेत सिम्बॉल्स ॲड ते तुम्ही करून घ्या. ओके. म्हणजे प्लसवरतीच क्लिक होईना. ठीक आहे.
क्लिक का होत नाही. ठीक आहे. BTC. एक सेकंड थांबा. ठीक आहे, क्लिकच होत नाही याच्यावरती, बट जस्ट नो प्रॉब्लेम. मी एक डेमो अकाउंट पहिलं बनवूया आपण. अकाउंट दोन्ही पण रिमूव्ह झाले काय? आय गेस मी दोन्ही पण अकाउंट रिमूव्ह केले बहुतेक चुकून, त्याच्यामुळे ते हे झालं. ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो मला एक अकाउंट आता तुम्हाला मी लॉग इन करून दाखवतो. सो पहिलं काय करूया माहिती आहे का, एक्सएमला आपण गेलो, होमवरती क्लिक केलं. होमवरती क्लिक केलं की इथं बघा ऑप्शन आहेत, 3 डॉट्स, 3 लाईन्स आहेत. ह्याच्यावरती क्लिक करायचं, मेंबर्स एरियावरती जायचं. मेंबर्स एरिया, मेंबर्स एरियामध्ये गेलं की इथं रिअल आणि डेमो आहे. डेमोवरती क्लिक करा. डेमोला आपला बॅलन्स किती आहे? $995 तो तुम्ही $10,000 पण घ्या, $1,000 घ्या, $50,000 घ्या, ते तुमचं आहे. तुम्ही इथं लिव्हरेज सेट करू शकतात. मला हा बॅलन्स रिसीट करायचा, तर खाली रिसीटचं बटन आहे बघा, रिसीट बॅलन्स. सो मी काही रिसीट वगैरे करणार नाही, मला फक्त लॉग इन करायचं आहे. सो इथे 3 डॉट्सवरती क्लिक केलं, अकाउंट इन्फॉर्मेशनवरती क्लिक केलं आणि जो सर्व्हर आहे तो लक्षात ठेवा. सर्व्हर काय? XM ग्लोबल MT5 2. सो इकडे जायचं आणि XM ग्लोबल ग्लोबलवरती क्लिक केलं. XM ग्लोबल MT5 2. सो MT5 2 बघायचं कुठं आहे. XM ग्लोबल MT5 2. सो लॉग इन ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला टाकायच्या, ज्या की तिकडे ज्या लॉग इनच्या डिटेल्स आहेत, म्हणजे लाईक इथं जो आय डी आहे ना पहिलेवाला, हा वाला MT ID, हा इथं कॉपी करायचा आणि इथं तो पेस्ट करायचा आहे तुम्हाला. ओके, इथे पेस्ट करायचा आणि ह्याच्यामध्ये जो पासवर्ड आहे तो टाकायचा. पासवर्ड मी तुमच्यासमोर टाकत नाही, मी इकडे जर असं पेज घेतो थोडंसं आणि तुम्हाला आय होप दिसू नये. तुम्हाला दिसत नाही आहे ना आता? मी इकडे हे पासवर्ड टाकून घेतो. एक मिनिट, मी पासवर्ड विसरलोय. ओके, एवढे अकाउंट्स आणि एवढे पासवर्ड झालेत ना की खूप सारे अकाउंट्स झाले तिकडे आता. तो झाला आता फायनली. ओके, हे पेज आहे. सो मी काय केलं, तिकडे पासवर्ड आणि ID आणि पासवर्ड टाकून घेतला. बॅलन्स दिसत होता $995. तो $995चाच इकडे जो आहे तो बॅलन्स तिकडे आपला आता दिसतोय. ओके, इथे बघा, लक्ष द्या, $995. सो $995 मला इथं डेमोला जे आहे ते दिसलं. आणि जे प्रिव्हियस ट्रेड्स जर मला बघायचं तर मी ऑर्डर्सवरती किंवा हिस्ट्रीवरती इथं क्लिक केलं ना तर माझी हिस्ट्री दिसते आणि माझे आत्ताची अकाउंट चालू झाले, समजा ह्याच्यामध्ये जास्त ऑर्डर्स नाही झाल्या. सो पहिला आलं कोड्स. ओके, कोड्सवरती असे काही कोड्स दिसत आहेत मला. समजा मला एक्झाम्पलसाठी तर गोल्ड ॲड करायचं, तर मी गोल्ड सर्च करतोय. आता बघा, इथे गोल्डवरती सर्च केलं, प्लसवरती क्लिक केलं. प्लसवरती क्लिक केल्यानंतर तो ॲड झाला इकडे. तर तुम्हाला गोल्ड दिसत असेल बॉटमला, दिसतोय गोल्ड जो बॉटमला आला. तर मला हा ट्रेड करायचा समजा फॉर एक्झाम्पल, तर मला हे पहिलं वरती घेऊ दे ह्याला. सो एकदम टॉपला घेऊन जातो आणि आलं का टॉपला? हां, ठीक आहे. गोल्ड टॉपला आणलं मी आणि गोल्डमध्ये मला ट्रेड करायचं आहे. सो याच्यावरती क्लिक केलं आणि चार्ट्सवरती क्लिक केलं. चार्ट्सवरती क्लिक केल्यानंतर या टाईपमध्ये चार्ट दिसतोय. आता ह्याच्यामध्ये इंडिकेटर्स आपण ॲड केलेले आहेत. सो सुरुवातीपासून जातो मी मेटा ट्रेडरमध्ये ट्रेड कसं करायचं आहे. सो पहिलं कोड्स येतं. कोड्समध्ये तुम्ही वॉच लिस्ट बनवता. तुम्ही कुठले पण सिम्बॉल सर्च करू शकतात आणि ते ॲड करू शकतात. जर तुम्हाला ते ट्रेड करायचे आहेत तर गोल्डवरती क्लिक करता. ट्रेड करायचे, चार्ट्सवरती क्लिक करायचं, चार्ट्स बघायचे आहेत या टाईपमध्ये.
आणि जो प्रिव्हियस लास्ट चार्ट तुम्ही ओपन केला होता, समजा फॉर एक्झाम्पल मी गोल्डचा चार्ट ओपन केला होता आणि जेव्हा सेकंड बटन जे आहे बघा खाली चार्ट्सवरती, मी चार्ट्सवरती जर क्लिक केलं तर तो चार्ट ओपन होणार. आता वरती M5 दिसतं, M1 दिसतं, M5 दिसतं. तर M1 म्हणजे 1 मिनिटाची टाईम फ्रेम, 5M म्हणजे 5 मिनिटाची टाईम फ्रेम, असंच 15 मिनिट, 30 मिनिट, 1 हॉवर वगैरे. ओके. सो हा चार्ट्स तुम्ही इथे बघताय आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फास्टर एक्झिक्युशन बघायला भेटणार. आणि तुम्हाला इथे ट्रेड करायचे आहेत, तर इकडे तेच जे बटन आहेत मगाशी जे आपण बघितले. ओके. सो पहिलं बटन बघा कोपऱ्यातलं जे होतं ना ते दाबायचं. ओके. जे मॅग्नेटचं बटन आहे ब्ल्यू आणि रेड, तर त्याच्यामध्ये जी लॉट साईज आहे ना ती सगळ्यात कमी लॉट साईज आहे. 0.01 जी लॉट साईज आहे तिथे दिसते. समजा मला बाय करायचं आहे, म्हणजे मार्केट प्राईसचं चाललं हे आपण डिस्कशन करतोय. मला बाय करायचं तर मी इथं बायवरती क्लिक केलं तर हे एक्झिक्यूट होणार मार्केट प्राईजला आणि हे डेमो अकाउंट आहे. सो आपण इकडे बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो जे आपल्याला हवं ते. लिमिट ऑर्डर करायची आहे. तर हे जे घड्याळाचं बटन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि ॲरोचं बटन आहे बघा खाली ॲरोवरती क्लिक केलं की या टाईपमध्ये येतं की मला कितीला लिमिटला बाय करायचं आहे. समजा मला आता जी प्राईस चालली किती चालली 2897 चालली आणि मला 2900ला बाय करायचं आहे. सो मी बाय लिमिटच्या ऐवजी इथं करणार कुठे गेला बाय स्टॉपवरती क्लिक करणार. म्हणजे मला 2900ला परचेस करायचे. मी 2900 प्राईस टाकली, 2900 टाकली आणि 2890चा स्टॉप लॉस दिला आणि 2930चं माझं टार्गेट सेट केलं आणि प्लेसवरती क्लिक केलं. सो ही माझी ऑर्डर पेंडिंगमध्ये गेली आणि माझा बाय स्टॉप इथं तुम्हाला दिसतंय बघा. 2900ला दिसतंय का तुम्हाला? एक ब्लू डॉटेड लाईन दिसते एकदम बारीक. तर त्या ब्लू डॉटेड लाईनला जर मार्केट गेलं तर तिथून माझी बाय एक्झिक्यूट होणार. त्याला स्टॉप लॉससुद्धा लावला आहे मी आणि टार्गेटसुद्धा सेट केलेला आहे याप्रमाणे. ओके. आता ह्या गोष्टी बघा इथे आहेत आणि हिस्ट्रीवरती क्लिक केलं की प्रिव्हियस ऑर्डर्स आपल्याला दिसतात. ट्रेडवरती गेलं तर लाईव्ह ट्रेड जो चालू आहे तो दिसतो. मग ट्रेडवरती आता क्लिक केलं तर आपला लाईव्ह ट्रेड चालू आहे का? नाही आहे. पण आपण एक ऑर्डर प्लेस केलेली आहे. ती ऑर्डर इथं पेंडिंग ऑर्डरमध्ये दिसते. मग तिला आपल्याला मॉडिफाय करू शकतो, डिलीट करू शकतो अशाप्रमाणे. आणि इथं बघा टार्गेटचं सगळं दिलं आहे. टार्गेट कितीचा आहे, स्टॉप लॉस कितीचा आहे. टार्गेट आहे 2930चा, स्टॉप लॉस आहे 2890चा आणि ही डिटेल पूर्ण दिसते. मला ही ऑर्डर डिलीट करायची की मॉडिफाय करायची आहे, तर मला ही डिलीट करायची, मला प्लेस नाही करायची. माझं मन बदललं आहे आता की नाही मला करायचं. सो मी ह्याला डिलीट करतो. सो डिलीट केलं. आता मला हिलाच एक्झिक्यूट करायचं मार्केट ऑर्डरला. मला सेल साईडला आता प्लॅन करायचे. सो मी ह्याच्यावरती क्लिक केलं मॅग्नेटवरती आणि सेल किती लॉट साईज करायची? 0.01. सो हे करा. आता मी पहिल्यांदाच करतोय म्हणून ते टर्म्स आणि कंडिशन्स वगैरे आल्या. सो सेल एक एक्झिक्यूट इथं झाला. ओके. 0.01 लॉट साईजने एक लॉट सेल झाला आहे. ट्रेडवरती क्लिक केलं की माझा जो करंट PNL आहे तो दिसतोय बघा इथे. प्लस मायनस दिसतं की किती प्लस आहे, किती मायनस आहे, किती प्रॉफिट चाललं आहे, किती लॉस चालला आहे. MTM एक प्रकारे. मी ह्याच्यावरती क्लिक करतो आणि इथं मॉडिफाय पोझिशनवरती करतो. मॉडिफाय पोझिशन आणि मला स्टॉप लॉस द्यायचे. आताची प्राईस आहे 2897. सो 2900चा स्टॉप लॉस मला द्यायचा आहे आणि 2890चं मला टार्गेट द्यायचं आहे. सो मॉडिफायवरती क्लिक केलं, डनवरती क्लिक केलं. चार्ट्सवरती क्लिक करा आता आणि चार्ट्सवरती तुम्हाला ते SL आणि टार्गेट सगळं दिसणार. सो माझा टार्गेट एकदम खाली आहे बघा, एकदम बॉटमला 2890 आणि स्टॉप लॉस जो आहे तो 2900ला दिसतोय. सो याप्रमाणे आहे MT5 आणि रिअल अकाउंट जरी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर तीच प्रोसिजर आहे जे की इथं आपण बघितलं. रिअलवरती क्लिक करायचं आणि हा जो अकाउंट आहे ह्याचं जायचं 3 डॉटवरती क्लिक करायचं, अकाउंट इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं, MT ID बघायचा कुठला आहे हा घ्यायचा, लक्षात ठेवायचं, कॉपी करायचा. पहिला सर्व्हर बघायचा MT5 12 आहे. सो 12चा सर्व्हर म्हणजे तुम्हाला मी रिअल अकाउंट एक लॉग इन करून दाखवतो. सो कन्फ्युजन हे राहू दे ट्रेडला. या ट्रेडमध्ये आपण आता प्रॉफिटमध्ये चाललो आहे. सो हे जे अकाउंट आहे हे राहू दे. इथं मी गेलो, प्लसवरती गेलो, XM ग्लोबल याच्यावरती क्लिक केलं. जो सर्व्हर आहे सगळ्यात पहिला बघायचा सर्व्हर काय आहे. तर सर्व्हर काय होता? MT5 12. MT5 12 कुठं आहे? MT5 12 इथं आहे आणि लॉग इन ID टाकायचा. लॉग इन ID कुठला येणार? हा वाला MT ID वाला, हा वाला येणार. ह्याला इथं पेस्ट करायचा आणि इथं तुमचा पासवर्ड टाकायचा खाली आणि टाकल्यानंतर खाली साइन इन करायचं. दॅट्स इट. झालं तुमचं अकाउंट लॉग इन झालं म्हणून समजा. एवढी सिंपल प्रोसिजर आहे आणि तुम्ही ह्याच्यातनं रिअल ट्रेड करू शकता. जे की आत्ता जसा ट्रेड केला ना आपण, सेम तसा ट्रेड तुम्ही रिअलला पण करणार.
सो आता आपण सगळे प्लॅटफॉर्म्स बघितले, PC वरती, मोबाईलवरती. MT5 पण बघितलं लॉग इन करून. डेमो ट्रेडिंग कसं करायचे, रिअल ट्रेड कसे करायचे, रिअल अकाउंट लिंक कसं करायचं MT5ला पण बघितलंय. सो तुम्ही हे सगळं तुम्हाला समजलं का? मेटासाठी कोणतं मेटा ट्रेडरच सर्च करायचं आहे. मेटा ट्रेडर 5 MT5 सर्च करायचं आहे. तुम्हाला हे ॲप्लिकेशन भेटून जाईल. सो तुम्हाला ह्याच्यामध्ये आता काय मला वाटत नाही की कन्फ्युजन असेल. आपण आता सगळे प्लॅटफॉर्म्स पण बघितले, लॉग इन पण करून बघितले आणि सगळंच बघितलं, इच अँड एव्हरीथिंग बघितलंय. सो तुम्हाला काही डाऊट्स आहेत का? आता मला सांगा एकदा. मी याला क्लोज करतो इथे. ओके, सगळं मोबाईलचं पण सांगितलं, मोबाईलवरती पण आपण बघितलंय. सो मला नाही वाटत की काय अडचण आहे. हां, आता एक्सनेसचा एक प्लॅटफॉर्म राहिला जो की तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन करून पण ट्रेडिंग करू शकता. जसे की एक्सएमचा आहे. एक्सनेसमध्ये ट्रेड करा. एक्सनेसला पण तुम्ही मेटाट्रेडरला लिंक करू शकतात. एक्सएमला पण करू शकता आणि एक्सनेसला पण करू शकता. पण ट्रेडिंग तुम्हाला ह्याच प्लॅटफॉर्मवरती करायचे, ह्या मेटा ट्रेडरवरतीच तुम्हाला ट्रेडिंग करायचं, कारण की ह्या प्लॅटफॉर्मवरती सगळे ट्रेड करतात आणि हा फास्ट एक्झिक्युशनसाठी बेस्ट आहे. सो ट्रेडिंग करायचं तर ह्याच प्लॅटफॉर्मवरती करायचं आहे आणि कुठलंही अकाउंट असू दे हेच लिंक तुम्ही करायला पाहिजे. ॲपची लिंक त्या ग्रुपवर. लिंक काय सर्च करायचं प्ले स्टोअरला, ॲप स्टोअरला. मेटा ट्रेडर सर्च केलं की येतं की ऑटोमॅटिक. सो मला वाटतं इथे आता आपण थांबूया. सगळे प्लॅटफॉर्म्स बघितले आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ऑर्डर टाईप्स पण सांगितल्यात आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, लाईक व्हिडिओ बनवतो मी, कारण की भरपूर साऱ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात. लाईक माझे पासवर्ड्स वगैरे सगळे तुम्हाला ते सगळा प्रॉब्लेम आहे. ओके, सो बाकीचं जे सेशन आहे, म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, लाईक लाईव्ह ट्रेड म्हणा, फंड कसे ॲड करायचे म्हणा, ते मी व्हिडिओ बनवतो, कारण की त्याच्यामध्ये मला ब्लर करायला लागणार. काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या नाही आहेत किंवा असं म्हणा, आय डी पासवर्ड तर दाखवू शकत नाही ऑब्वियस, तर त्या गोष्टी थोडंसं ब्लर करून वगैरे हाईड करून तुम्हाला मी ते व्हिडिओ पोस्ट करेन. जेवढं सांगायचं तेवढं मी लाईव्हमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. सो मला वाटतंय तुमचे सगळे डाऊट्स पण क्लिअर असतील आणि कुठे ट्रेड करायचे, कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत तुम्हाला कळालं असेल. याप्रमाणे तुम्ही डेमो ट्रेडिंग करायचे, डेमो ट्रेडिंग चालू करा. रिअल ट्रेड करायचे, रिअल ट्रेड करा. उद्यापासून आपण सगळ्या गोष्टी चेकच करूया. लिव्हरेज दाखवा कसं सेट आणि किती करायचं ते. अरे किती सिंपल आहे सागर. त्याच्यावरती सेट लिव्हरेज करायचं आणि 1:2 पहिल्याच सेशनमध्ये झालं. मी तुम्हाला काल पण म्हटलं, तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेत का नाही बघितले? मी म्हणलं होतं ना परवा, पण तुम्हाला मी किती वेळा म्हटलं की ते क्लास तरी कंप्लीट करा यार. एकदम सिंपल आहे. सेट लिव्हरेज करायचे आणि तिथं लिव्हरेज सेट करायचे आणि संपलं, ओके दाबायचे. म्हणजे आता नक्की तुम्ही परत म्हणाल की सर व्हॉट्सअपवरती हाय कसं पाठवायचं, असं झालं एक दिवस माझ्यावरती येणार आहे. एवढे हे बघा, मी काय म्हणतो माहिती आहे का, मला वाईट कशाचं वाटतंय सांगतो तुम्हाला, रिअल एकदम फॅक्ट. तुम्ही एवढं बेसिक गोष्टी तुम्हाला आज समजायला झाल्यात ना, आणि कारण की आपण टेक्नॉलॉजी मध्येच आहे. तुम्ही म्हणाल सर मला टेक्नॉलॉजी समजत नाही, मला कॉम्प्युटर वापरायला येत नाही, मला मोबाईल वापरायला येत नाही. अरे मग तुम्ही ट्रेडिंग कसं करणार? ट्रेडिंग फील्डच पूर्णपणे टेक्नॉलॉजीवरती यार. आपण सगळं ट्रेड काय करतोय बघा ना तुम्ही. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आलायत तुम्ही, है ना. आज दुनियाभरचे प्लॅटफॉर्म यूज करणार आहे, इकडचं तिकडं लिंक करणार आहे, काय काय चार्ट्स बघणार आहे, इंडिकेटर, आणि तुम्ही आणि इतके इतके सिंपल क्वेश्चन्स. आयुष्यपत तुम्हाला सांगतो, डोकं फोडून घ्यायची वेळ आहे माझी सकाळपासून आज. एवढ्या लोकांचे मेसेज आणि छोटे क्वेश्चन्स. सर हे कसं, ते कसं. मी एक पर्सननी मला ते काय पाठवलं, आय डी पासवर्ड पाठवला, त्याच्यामध्ये त्यांनी जीमेलचं स्पेलिंग चुकवलंय आणि मला म्हणतात सर पासवर्डच चुकीचा कसं काय दाखवायला लागलं. मी म्हणलं अहो तुम्ही जीमेल तर नीट लिहिले का बघा वरती, म्हणलं तुम्ही जीमेलचं स्पेलिंग चुकवून ठेवलंय. मग मला हे म्हणायचं आहे, आज दिवसभरात मी ॲटलिस्ट 60 ते 70 पोरांना मेसेज करत बसलो. दिवस अख्खा गेलाय माझा ह्यातच. मला हे म्हणायचं आहे की असं एवढं अज्ञान नका राहू. ओके, थोडं टेक्नॉलॉजी माहिती पाहिजे, असं नाही राहिलं पाहिजे, नाहीतर फायदा नाही रे. ओके सागर, तुम्हाला म्हणतोय मी. ओके, स्पेशल आता लिव्हरेज सेट करायचं कसं सांगितलं. 3 डॉटवरती क्लिक करा, इथं जा. 3 डॉटवरती यार माझ्या डिटेल्स सगळ्या तुम्हाला दिसतात यार. मी सेशन हाईड करतो, की प्रायव्हेट करतो सेशन. आता हे एवढं झालं ना आपलं, की सेशन मी प्रायव्हेट करून टाकतो आणि व्हिडिओ डाउनलोड करून परत पोस्ट करेन. ओके, सो आता हे झालं. उद्यापासून लाईव्ह ट्रेडिंग चालू करू आपण आणि बघूया बाकीच्या गोष्टी. ओके, उद्यापासून चालेल ना. प्रॅक्टिस उद्यापासून स्टार्ट झाली की हळूहळू आयडिया येत जाईल. मी तेच म्हणतोय, पण एकदम छोट्या गोष्टी तुम्हाला जमायला पाहिजे रे. तुमचा पासवर्ड आता का मी लक्षात ठेवू? रमेश सर म्हणणार सर माझा पासवर्ड काय होता सर, आता मी लक्षात ठेवू तुमचा पासवर्ड? अशा गोष्टी आहेत. तुम्हाला मी मस्करी नाही सांगत, अशी पोरं आहेत. सर माझं असं कसं झालंय सर, माझा पासवर्ड मी विसरलोय किंवा काय. अरे फॉरवर्ड क्लिक कर यार, फॉरवर्ड वरती क्लिक करा, पासवर्ड येऊन जाईल यार. तुम्ही रिसीट करू शकता. आता ते काय मी शिकवू तुम्हाला त्या बाबतीत.
PC वर दाखवलंय. हा PC वरती प्लॅटफॉर्म तुम्हाला बघायचा आहे का? तो प्लॅटफॉर्म नाही बघितला. उद्या बघूया आपण आता. लय सेशन मोठं झालं ऑलरेडी. एक्सप्लोर करायला पाहिजे. यूट्यूबला सगळे कमेंट्स कंटेंट असतात. सर मी UPIचं विचारलं होतं. ओके पासवर्ड खूप छान. थोडं किचकट असल्यामुळे अडचण येते. ओके सर ट्रेड घेताना लिव्हरेज कसं लावायचं ते दाखवा ना. ट्रेड घेताना लॉट साईज फक्त असते. बाकी काय नसतं सेट करायचं. ते डेल्टा एक्सचेंजला लिव्हरेज सेट करायचं एव्हरी टाईम. सो तुमच्या डोक्यावरचे केस उडून जातील. लय डेंजर असतंय बाबा. काय तुम्हाला सांगू. सकाळपासून मी एवढा दिवसभर म्हटलं काही खरं नाही आज. आज माझी परीक्षाच आहे. सो 100% बोनसची ऑफर चालू आहे. ओके आणि ज्यांना अकाउंट्स ओपन करायचे तर अकाउंट्स पटपट ओपन करून घ्या आणि फंड्स पण ॲड करून घ्या. कारण की 2 दिवस अजून ऑफर आहे. म्हणजे उद्या आणि परवा फक्त आहे. सो चेकआउट प्लीज करा. ओके एक्सप्लोर करायला भेटले न्यू थिंग्स आजच्या सेशनमध्ये. थँक्यू. XMची लिंक आहे. ज्यांना अकाउंट्स ओपन करायचे तर अकाउंट्स ओपन करून घ्या आणि फंड्स ॲड करून घ्या. 2 दिवस फक्त अजून ऑफर आहे. ओके आणि आता आपण सेशन थांबूया. आता डिरेक्टली उद्या सकाळच्या स्ट्रीममध्ये भेटू आणि उद्या संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीम चालू होईल फॉरेक्सची. PC वरती उद्या दाखवतो. बोल उद्या दाखवतो. कारण की सगळं लॉगआउट झालंय सगळं. मी आहे. सॉरी. हे बघा इथं आहे. हा प्लॅटफॉर्म आहे PCचा. हा प्लॅटफॉर्म PCचा आहे. MT5 आहे हा आणि इथे पण त्याच टाईपमध्ये ट्रेडिंग केलं जातं. जे की सिम्बॉल्स वगैरे आहेत. मला वाटलं झालं होतं लॉगआउट पण आहे लॉग इन. सो या टाईपमध्ये तुमच्या खाली पोझिशन्स दिसतात आणि तुम्हाला ह्याला मोठी स्क्रीन करायची तर मोठी स्क्रीन तुम्ही करू शकता. तुम्हाला मल्टिपल टॅब्स लावायचे आहेत. मल्टिपल टॅब्स लावू शकतात. लय कस्टमायझेबल आहे यार हे. खूप कस्टमाइज करू शकतात. पाहिजे तसं कस्टमाइज करू शकतात. हा PCचा प्लॅटफॉर्म आहे. ओके हा तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करायला लागतं जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे तर. ह्याच्यामध्ये पण भारी आहे. तुम्ही 4 स्क्रीन लावून ठेवू शकता. 10 स्क्रीन लावू शकता. किती पाहिजे तेवढं काय पण कस्टमायझेबल आहे. पूर्ण कस्टमाइज होतं हे जसं तुम्हाला पाहिजे तसं. सो बाय सेलची टॅब आहे इथे मला करायची तर इथं मी बाय सेलची टॅब आणली. मला पेंडिंग ऑर्डर करायची तर पेंडिंग ऑर्डरची टॅब आहे. सो इथे सगळं मला करता येतं असं. मला हे घालवायचं आहे मी हे घालवू शकतो. मला चार्ट बघायचे नाही आहे. चार्ट्स एकच चार्ट मोठा बघायचा आहे. एक चार्टवरती क्लिक केला मी त्याला मोठा करू शकतो, छोटा करू शकतो. फुल स्क्रीन करायचे फुल स्क्रीन करू शकतो. पूर्ण लय कस्टमायझेबल आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही करू शकतात. सो हा प्लॅटफॉर्म आहे ॲक्च्युली. ह्याला थोडं एक्सप्लोर करायला शिका तुम्ही. हे कुठून डाउनलोड करायचं तर ते हे जे होतं ना आपलं प्लॅटफॉर्म्सवरती आपण क्लिक केलं होतं. कशामध्ये एक्सएममध्ये जाऊन मोअरवरती क्लिक केलं होतं आणि प्लॅटफॉर्म्सवरती क्लिक केलं होतं. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ही गोष्ट बघू शकतात. ओके. त्याच्यामध्ये जाऊन आणि इथे बघा इथं भरपूर साऱ्या स्क्रिप्ट्स आहेत. इथे पण तुम्ही स्क्रिप्ट्स लावू शकतात. ट्रेड करू शकतात. एक्झिक्युशन इथनं पण फास्ट आहे. हा मेटा ट्रेडर आहे ॲक्च्युली ॲप्लिकेशन आहे. ओके हे ॲप्लिकेशन आहे. मगाशी आपण वेब प्लॅटफॉर्म बघितला होता. हे ॲप्लिकेशन आहे. मी ह्याला क्लोज करतो. क्रिप्टोचे फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडर मॅच कशी करायची हेजसाठी. नाही समजलं रे. हेच भारी आहे सगळ्यात. काय छान सेशन झालं. थँक्यू. केस राहतील ना तुला. राहतील सर. उद्या XMमध्ये सकाळी एक डेमो करून दाखवा प्लीज. ओके सर हे सेशन परत टाका. हो टाकतो. MT5 ॲपमध्ये TSL खूप मस्त करता येतं दादा. एकदम इझी. हो खूप इझी आहे. लगेच पकडायचं ट्रेल करायचं. ते पण खूप छान आहे. ते व्हिडिओ बनवतो मी म्हणलं ना तुम्हाला. कारण की काय ट्रेड्स ज्या काही गोष्टी त्या लाईव्ह करून दाखवायला पाहिजे. केलाय वेबला जॉईन. ओके दादा बाय उद्या भेटूया. चालेल. चला बाय मित्रांनो. भेटूया आता उद्याच्या स्ट्रीममध्ये सकाळच्या आणि परत संध्याकाळच्या. ओके बाय एव्हरीवन. बाय गाईज. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. बाय. चला मग बंद करतो मी. ओके बाय. कट करतो आणि उद्या भेटूया आता.